रात्री 1:15 वाजता प्रभूने मला एक वचन आपल्या सर्वांसाठी दिलं आणि ते वचन घेऊन आज मी आपल्यामध्ये उभा आहे. तर मला विश्वास आहे की नक्कीच प्रभू त्या वचनाच्या द्वारे आपल्या संग बोलणार आहे. एक टीचिंग कशी असते, बायबल क्लास कसा असतो, त्या प्रकारे आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू. संदेश असतो, संदेशाचा प्रकार वेगळा, उपदेशाचा प्रकार वेगळा, प्रवचन असतं, प्रवचनाचा प्रकार वेगळा आणि बायबलच्या शिक्षणाचा टीचिंगचा प्रकार वेगळा. तर मी थोडस जो मला टाइम दिलेला आहे त्याच्यामध्ये बायबलच्या त्या टीचिंग मध्ये, त्या शिक्षणामध्ये तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. सेवक फार महत्वाचे असतात. आज जगामध्ये भरपूर सेवक आहेत, सेविका आहेत. प्रभूने एका ठिकाणी असं म्हटलं मत्तईच्या पुस्तकामध्ये की पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत. म्हणजे हा जो शब्द आपण वापरतो की फार सेवक आहेत, प्रभूच्या भाषेत कमी आहे. तो म्हणतो मला आणखीनही गरज आहे कारण पीक फार आहे, मला कामकऱ्यांची गरज आहे. तर सेवक, सेवा, त्याच्यात सेविका पण आलं. सेविका, सेवक, सेवा याचं महत्व काय, याविषयी आज आपण या क्लासमध्ये शिकणार आहोत. आणि माझा विश्वास आहे की या गोष्टी नक्कीच तुमच्यासाठी, माझ्यासाठी फायद्याच्या ठरतील. की सेवक म्हणजे नक्की काय आहे, सेविका काय आहे, सेवा काय आहे, यांचं महत्व काय, यांचा तो स्तर काय. प्रभूच्या वचनामध्ये सांगितलंय की माझ्या जागेवर माझा सेवक काम करेल. तो नक्की काय प्रकार आहे हा. एक सर्वसाधारण विचार आमच्या मनामध्ये येऊ शकतो. प्रभूला जर त्याची सुवार्ता या जगाला सांगायची आहे, या लोकांना सांगायचे आहे की प्रभू येशूच्या नावात तारण आणि उद्धार आहे, पश्चाताप करा, तर मग तो माणसांच्या थ्रूच का जातो. एक सेवकाला तो निवडतो आणि त्याला म्हणतो की तू जा आणि सांग. शिष्यांना सांगितलं जा आणि शिकवा, सांगा, शिष्य बनवा. असा विचार मनात येऊ शकतो की का प्रभू स्वतः नाही सांगू शकत, प्रभू का नाही सांगू शकत. एक आकाशवाणी होईल, एक मोठा ढगाचा गडगडाट होईल, आकाशातून प्रभूची वाणी येईल सर्व जगाला की येशू ख्रिस्त माझा पुत्र आहे, त्याच्यावरती विश्वास ठेवा म्हणजे तुमचं तारण होईल. विचार करा, कोण नाही ऐकणार आकाशातून वाणी आल्यावर. आज आम्ही किती प्रयत्न करत आहोत सांगण्याचा. हालेलुया. मग प्रभूला हे नसेल सुचलं का. देवाच्या प्रिय लोकांनो, कारण तो मार्गच नाहीये जगाला शिकवण्याचा. ती बळजबरी होईल, ते दबाव टाकल्यासारखं होईल. कारण या जगाच्या बाहेरून एक वाणी येत आहे, ज्या वाणीला या भौतिकतेशी काही संबंध नाहीये. आणि ती दैवी वाणी एक शारीरिक व्यक्तीला काहीतरी सांगते की हे कर. तो एक प्रकारचा अन्याय होईल. तो अन्याय एक जसं आहे तसंच सांगितलं गेलं पाहिजे, त्याच्या लेवलला बोललं गेलं पाहिजे, तर तो न्याय आहे ना. एखाद्या लेकराकडनं काही गुन्हा झाला तर त्याला जेलमध्ये नाही टाकत, त्याला सुधारगृहामध्ये पाठवतात, वयाच्या खाली असलेलं लेकरू. तर हा न्याय आहे. त्याच्याकडून किती मोठा गुन्हा होऊ द्या, त्याला जेलमध्ये नाही टाकणार, त्याला सुधारगृहामध्ये टाकतील. तर प्रभूने सुद्धा सेवकांना नेमलं, या जगातल्याच माणसांना, बहिणींना, भावांना नेमलं आणि जाऊन सांगा, तुमच्या भाषेत सांगा, त्यांच्या भाषेत सांगा, त्यांच्या परिस्थितीनुसार सांगा. एवढंच काय तर प्रभू येशू ख्रिस्त सिंहासनावर आज बसलेला आहे.
तो न्याय करणार आहे सर्व मानव जातीचा. तो न्याय करण्याच्या अगोदर मानव बनून आला. टोटली पूर्णपणे मानव बनला. मानवांच्या सर्व गोष्टी अनुभवल्या. भूक अनुभवली, तहान अनुभवली, सुताराच्या घरात जन्माला आला, सुतारकीचं काम केलं, एकदम आपल्यासारखा जगला. प्रभू येशू ख्रिस्त तो सुताराचं काम करायचा, अशा वस्तू बनवायचा, त्याचे वडील आणि तो, आणि मग हा मोठा मुलगा घरातला प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशूला आणखी 7-8 भाऊ होते, छोटे होते. हा सर्वात मोठा. तर याची जिम्मेदारी मग हे सारं बनवलेलं साहित्य, खुर्च्या, टेबल, ते उचलणे, लोड करणे. कदाचित प्रभू येशूने बैलगाडी सुद्धा चालवली असत. बैलगाडीमध्ये बसून लोड करून मार्केटमध्ये वस्तू नेल्या, दुकान लावली, विकल्या. व्यवहार कसा करायचा, कसे पैसे घ्यायचे, काय वापस द्यायचे, केवढ्याला विकायचं, सगळं प्रभूने केलं. 30 वर्ष आपल्या बापाच्या घरी सगळ्या जिम्मेदाऱ्या पूर्ण केल्या. ते एका शब्दात लिहिलेलं आहे तिथं की तो आपल्या आई वडिलांच्या आज्ञेत राहिला 30 वर्ष. त्याच्यात हे सगळं आलं आणि त्यानंतर तो प्रभूची सेवा करू लागला. तर बघा, देव सुद्धा मानव बनला, सर्व अनुभव घेतले, सेवक बनला, आणि मग आता त्याला अधिकार आहे की या जगाचा न्याय करावा. असं कसं काय? देव जगाचा न्याय नाही करू शकत. स्वर्गदूत जगाचा न्याय नाही करू शकत. त्यांना परमिशन नाहीये. कारण तुम्हाला आमचा अनुभव नसताना तुम्ही आमचा न्याय कसं काय करू शकता? तुम्हाला काय माहिती भूक काय असते? स्वर्गदूतांना काय माहिती तहान काय असते? स्वर्गदूतांना काय माहिती ड्युटी काय असते? बॉस काय असतो? संसार काय असतो? लेकर काय असतात? पती काय असतो? बायको काय? तुम्हाला काय माहिती? म्हणून प्रभू येशू स्वर्गात बसून न्यायाधीश नाही बनला, तो मानव बनला, त्याच्यानंतर न्यायाधीश बनते. का? कारण तो आमच्यातला आहे. म्हणून इब्री पत्रामध्ये असं लिहिलंय, प्रत्येक याजक हा मनुष्यांमधून घेतला जातो आणि तो आमच्यासारखा कमजोर अवस्था अनुभवणारा असतो. आमच्यासारखी कमजोर अवस्था. हालेलुया. म्हणून प्रभू येशू न्यायाधीश बनला. बघा, सांगण्याचा मुद्दा काय, मी कुठे तुम्हाला आणत आहे? सेवक. देव स्वर्गातून सांगत नाहीये सुवार्ता, स्वर्गदूत सांगत नाही सुवार्ता. सुवार्ता सांगणारे सेवक, सेविका, लीडर्स असतात, जे तुम्ही आणि मी आहोत. तर देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही आता सेवक आहोत, देवाचे दास दासी आहोत. आपल्यावर फार मोठी एक जबाबदारी, स्वर्गाच्या राज्याची जबाबदारी आहे. सर्व मानव जात आमच्याकडे आशा लावून बसलेली आहे. आमच्याकडे आशा लावलेली, आमच्याकडे नजरा लागलेल्या आहेत त्यांच्या, की यांच्यापासून काहीतरी उद्धार येईल. लोकांना समजत नाहीये, इतकं ज्ञान नाहीये, एवढं विचार करायला टाइम पण नाहीये. तो पांगळा भिकारी सुंदर नावाच्या दरवाजाजवळ, आणि तो पेत्र आणि योहान यांच्याकडे दृष्टी लावतो की यांच्याकडनं काहीतरी मला मिळेल. तेही म्हणतात की आमच्याकडे पहा, आमच्याकडे पहा, आमच्यापासून तुला काहीतरी येईल. जगिक वस्तू नाहीये, परंतु जे आहे ते देतो. प्रभू येशू आमच्याकडे आहे. जगाच्या नजरा आमच्याकडे लागलेल्या आहे देवाच्या प्रिय लोकांनो. म्हणून सेवक फार महत्वाचे आहे, सेविका फार महत्वाचे आहे. परंतु एक निगेटिव्ह भाग सुद्धा आहे याच्यामध्ये, ज्याच्यामुळं हा विषय शिकण्याची गरज आहे. शास्त्रामध्ये असं लिहिलंय की शैतान सुद्धा तेजस्वी स्वर्गदूतासारखं देवाच्या दासांचं रूप धारण करतो. शैतानाने सुद्धा एक सुरू केलेले. देवाचे दास जसे आहेत देवाच्या राज्यासाठी, तसे शैतानाचे दूत आहेत शैतानाच्या राज्यासाठी. आणि ते कसे? लोकांच्या मनामध्ये कल्पना आहे शैतान म्हणजे फार भयानक, दात बित बाहेर काढलेला, शिग बिग लावलेला.
आज एक चित्र बसलेले डोक्यात सैताने. बायबल आम्हाला शिकवतं की आता सैतान तसा नाहीये, कधीच नव्हता तसा. ते बनवलं, एक कल्पना बनवली, एक पिक्चर बनवून दाखवला की सैतान असा असतो. सैतान तसा नाही. आता तर सैतानाने त्याचं सगळं काही अपडेट करून टाकलंय स्वतःला. त्याने देवाच्या सेवकांचं रूप धारण केलंय आणि तो आता 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 तो मंडळीच्या बाहेर नाहीये, मंडळीच्या आतमध्ये. आता काम बदललंय, तो आतमध्ये शिरून काम करत आहे. हे काम येशू ख्रिस्ताच्या काळापासूनच सुरू झालं. त्याने मंडळीत प्रवेश केला. शैतान इतका डिले नाही करू शकत, इतका उशीर नाही करणार. मानव आळशी आहेत, शैतान आळशी नाहीये. शैतान फार सतर्क, फार टाइम टू टाइम काम करणारा असा एक व्यक्ती आहे. येशू ख्रिस्त आला आणि शैतान सुद्धा कामाला लागला. शिष्यांपासून पहिल्या मंडळीची स्थापना झाली तेव्हापासूनच ते 7 सेवक होते बघा. जेवण वाढण्यासाठी पेत्र आणि योहान यांनी त्यांची नियुक्ती केली प्रेषितांच्या कृत्यामध्ये. स्टेफन, निकान्योर, तिमोन, पारमिना, निकलाव अंथियोकीकर, फिलिप, हे सगळे 7 जण होते त्या ठिकाणी. त्याच्यामध्ये एक निकलाव नावाचा एक माणूस होता, एक सेवक होता आणि त्याच्यामध्ये शैतान शिरला. मुळात तो पवित्र आत्म्याने भरलेला होता, परंतु त्याने नियमांना सोडलं, त्याने वचनाला सोडलं. शैतानाने ताबा घेतला आणि तो नंतर एक वेगळीच सेवा करू लागला. आणि मग प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये त्याच्याविषयी लिहिलेलं आहे. जेव्हा 7 मंडळांना पत्र लिहिलं जातं तेव्हा एका मंडळीला प्रभू येशू म्हणतात की निकलाईतांचा मी द्वेष करतो. तुझ्याजवळ निकलाईतांची सेवा करणारे लोक आहेत, त्यांचा मी द्वेष करतो. मग हा जो पंथ आहे तो त्या निकलाव त्याच्यापासून आलेला पंथ आहे. म्हणजे बघा, सेवकाने अशी एक सेवा केली की प्रभू म्हणतो आता मी त्याचा द्वेष करतो, त्या सेवेचाही द्वेष करतो, त्याचाही द्वेष करतो. मंडळीत सुद्धा असे शैतान शिरलेले आहे. म्हणून सेवक कसे असावे याविषयी आज आपण शिकत आहोत. हे गरजेचं आहे. सर्वजण बोला हालेलुया. सर्वप्रथम एक भाग मी आपल्या समोर मांडतो. पहिला मुद्दा असेल सेवकांचे महत्व. सेविका, लीडर्स, चर्चमध्ये तुम्ही जेही कार्य करत आहात त्याचं काय महत्व आहे बायबलमध्ये, त्या गोष्टींचा काय स्तर आहे परमेश्वराच्या नजरेमध्ये, तो भाग मी आज तुमच्या समोर पहिला मुद्दा मांडतोय. बघा सेवकांचं महत्व किती आहे. यशायाचं पुस्तक, तिथून आपण सुरुवात करूया. 6 अध्याय 8 वचन. कोणी असेल तर उंच आवाजात वाचा. यशाया 6:8. भाई किसी को पढ़ने के लिए चाहिए तो लिख. तेव्हा मी प्रभूची वाणी ऐकली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल. तेव्हा मी म्हणालो, हा मी आहे, मला पाठवू. हो, प्रभूची वाणी आली. प्रभू म्हणत आहे मी कोणाला पाठवू आणि आमच्यासाठी कोण जाईल. हे जे शब्द आहे, जसं की एखादा कोणीतरी कमजोर व्यक्ती आहे, गरजेमध्ये गरजू व्यक्ती आहे, अशा व्यक्तीच्या मुखातले शब्द वाढतात. मी कोणाला पाठवू आणि आमच्यासाठी कोण जाईल. जसं की प्रभूला अडचण आहे, प्रभूला गरज आहे. मुळात जर इथं देव आहे हे जर सांगितलं नाही आणि हे शब्द वाचले की हे शब्द नक्की कोण बोलत आहे माहितीच नाही, तर आम्ही विचार करू की बाबा
एखादा सर्वसाधारण व्यक्ती असेल, कमजोर व्यक्ती असेल, आणि ज्याला गरज आहे, यशयाची त्याला गरज आहे. परंतु नंतर आम्हाला कळतंय की वरपासून जर वाचलं तर हे शब्द मानव नाही बोलत आहे, प्रभू बोलत आहे. आणि प्रभू म्हणतो की आमच्यासाठी कोण जाईल, मी कोणाला पाठवू. देवाच्या प्रिय लोकांना, याच्यातून आम्हाला प्रभूची पण एक गरज आम्हाला दिसून येते की परमेश्वराला एक गरज आहे. त्याला या जगामध्ये निरोप पाठवण्यासाठी, त्याची वाणी लोकांपर्यंत देण्यासाठी, त्याच्या राज्याची स्थापना करण्यासाठी स्वतः परमेश्वराला सुद्धा मानवांची गरज आहे. सेवकांचं महत्व सांगत आहे मी. तुम्ही या ठिकाणी जे बसलेले आहात, प्रभूच्या त्या राज्याचं जू आपल्या खांद्यावर घेऊन स्वतःच समर्पण करून जे तुम्ही इथं बसलेले आहात, तुम्हाला वाटेल की ओके ठीक आहे, माझं झालंय समर्पण, ओके मी म्हटलोय मी करल प्रभू काम, चर्चला गरज आहे, पास्टरांना गरज आहे, त्या कार्यक्रमात माझी गरज आहे. नाही, फक्त पास्टरांनाच गरज नाहीये, चर्चलाच गरज नाही, तुमची सर्वात जास्त गरज परमेश्वराला आहे. इथं बसलेले किती महत्वाचे आहेत. प्रभूला गरज आहे. मला मागच्या काही दिवसापूर्वी मुंबईला जायचं होतं. आता मुंबईला मला गाडी चालवता येत नाही, तिकडचे रस्ते माहित नाही. मी पाळक साहेबांना फोन केला, मला पाळक साहेब मला तुमची गरज आहे की तुम्ही या आणि मला घेऊन चला, आणि तिथून माझं काम झालं की मला वापस घेऊन द्या, मला तिकडे चालवता येत नाही गाडी, मला तुमची गरज आहे. ठीक आहे, ओके, काय हरकत नाही. माणूस आहे, माणसाला माणसाची गरज पडते, मनुष्य कमजोर आहे. हा शब्द थोडासा वेगळा आहे. तिथं स्वतः प्रभू बोलतोय, मला गरज आहे, माझ्यासाठी कोण जाईल. तो विनंती अर्ज सादर करत आहे, तो पब्लिकली तो बोलत आहे आणि हाक मारत आहे, माझ्यासाठी कोण जाईल, कोण आहे का तिकडं माझ्यासाठी जायला. हाक मारून तिथं शब्द लिहिलेला आहे, प्रभूची वाणी आली, आमच्यासाठी कोण जाईल. कोणी म्हणाल की अरे किती गरजू व्यक्ती, किती गरज लागली या व्यक्तीला, किती आडून पडलाय माणूस. हो देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा प्रभू त्याचे कार्य करण्यासाठी काही चांगले मनुष्य जोपर्यंत भेटत नाही ना, तोपर्यंत त्याचं कार्य आडून पडत. काही योग्य लोकांची त्याला गरज आहे. मोशेकडे प्रभू आला, स्वर्गातून तिथं उतरला त्या झुडपावरती, आणि प्रभू काय म्हणतो ते जर तेवढा भाग वाचला ना, तो पूर्ण अध्याय, तर एकदम असं एक नाटकीय रूप तिथं आल्यासारखं दिसतंय की हा काय प्रकार आहे. एकदम एक नाटक सादर केल्यासारखे, एक चित्र, एक पिक्चर बनवल्यासारखे, एक फिल्म असल्या. प्रभू म्हणतो मी खाली उतरून आलो आहे, माझ्या लोकांची वाणी मी ऐकली आहे, त्यांना जो त्रास होते तो मी पाहिला आहे, आणि मी खाली उतरून आलो आहे, आणि आता तू जा आणि माझ्या लोकांना फारोच्या गुलामगिरीतून सोडणार. प्रभू म्हणतो मी खाली उतरून आलो आहे, आणि आता तू जा आणि माझ्या लोकांना घेऊन ये. प्रभू जर तू आला आहे, आता तुला कोणाची गरज आहे? तू आहे ना इथं, तू नाही करू शकत प्रभू? तू नाही फारो समोर, फारोला एक शब्द जाण्याची गरज नाही, तू इथूनच बोल.
हा रोज संपून जाईल, तुझ्या शब्दाने संपून जाईल. अरे साधं तो नवीन करारामध्ये तो शताधिपती बोलला प्रभू येशूला, येऊ नका म्हणे माझ्या घरी, काही गरज नाही येण्याची, मी एवढ्या लायकीचं नाही तुम्ही माझ्या छताखाली यावं. शब्दच बोला, शब्द मात्र बोला, माझा चाकर बरा होईल. आणि झाला. मग इथं प्रभू म्हणतो मी आलोय, तरी सुद्धा आता तू जा. एकदा नाकारलं मोशेने, तरी प्रभू त्याला म्हणते नाही बेटा जा. तो काहीतरी रिझन देते, कारण देते. प्रभू ते कारण नीट करते. तो म्हणे मला बोलता येत नाही, ठीक आहे तुझ्या मदतीला अहरोन देतो. कारण बघा, प्रभूला माहित नाही की त्याचं अंतकरण काय. प्रभूला सारं कळतंय की हा पळवाट शोधते, हा ड्रामा करते. हे लग्न बिग्न केले, 2 लेकरं झाले, संसार थाटलाय, आता याला नाही जायचंय. हे प्रभूलाही कळते आहे की नाही. एक सेक्युअर एरिया झालेला, एक सुरक्षित एरिया, त्याच्या आतमध्ये हा मेंढ्या भिंड्या घेऊन बसलेला आहे. 2 लेकरं, बायको, बकऱ्या. तो हेच लय भारी झाला आता आपल्याला. सगळं कळतंय प्रभूला. हा कारण देतो. मग प्रभू म्हणतो ठीक आहे, तू कारण देतो, मी तुला त्याच्या संग आहे, ठीक आहे, काय हरकत नाही. तू म्हणतो बोलता येत नाही, अहरोन तुला. झालं की एक कारण क्लिअर झालं. आता बोल. मग नंतर तू दुसरं कारण देतो, नाही प्रभू ते लोक माझा विश्वास कसा धरतील की तू माझ्या संग बोलला आहे. प्रभू म्हणे असं ही चालबाजी आहे का? चालबाजी करतो, ओके ठीक, बरं जाऊ दे. प्रभू बोलत बी नाही, उघड नाही सांगते की मला जरा कळलंय. ओके म्हणे आपल्या छातीवर हात ठेवला, कोणासारखा झाला. म्हणजे हात बाहेर काढ, पुन्हा नीट झाला. जा म्हणे हा चमत्कार तुझ्या बरोबर आहे. कारण क्लिअर करत आहे. असं करून करून 4-5 वेळेस त्यांनी नाकार केला. शेवटी तर एवढं करूनही तो म्हणे प्रभू एक काम कर, मला नाही, तुला ज्याला योग्य वाटेल त्याला पाठव, मला सोडून दे, मेरे को बख्श दे प्रभू, मैं नहीं जाने वाला. आणि मग प्रभू तिथं त्याच्यावर रागवला. प्रभू वचन सांगतं प्रभू त्याच्यावर रागवला आणि त्यालाच म्हणे तूच जा, आणि त्यालाच पाठवलं. हालेलुया. प्रभूला गरज आहे मोशेची. मोशे जात नाही तर प्रभूचं काम खोळंबून पडलंय, प्रभूचं कार्य होणार नाही. आणि आणखीन एक सांगतो, मोशे जर आज जात नाहीये, त्या दिवशी जर तू निघत नाहीये, 1 दिवस लेट करतोय, 2 दिवस लेट करतोय तिथे जाण्यामध्ये, कारण सांगतोय, याच्या कारण सांगण्याच्या नादात आणि याच्या उशीर करण्याच्या नादात तिथं त्या मिसर देशामध्ये त्या यहुदी लोकांवर दररोज फटके पडते. फारोचे मुकादम चापकाखाली त्यांना मारते. आणि आता आज प्रभू बोलला मोशेशी की मी आलो आहे माझ्या लोकांची पीडा दूर करायला. प्रभूची योजना सुरू झाली. आता या दिवसानंतर पुढं जेवढे फटके त्या यहुदी लोकांवर पडतील, त्या गुलामांवर पडतील, त्या फटक्यांचा जिम्मेदार कोण? हालेलुया. आता इथून पुढं मोशे जिम्मेदार आहे. तो जितका उशीर करेल त्याच्यामुळे ते फटके खातील, आणि मोशे जिम्मेदार आहे. बोला हालेलुया. प्रभूच्या प्रिय लोकांनो, प्रभूच्या दासाचं महत्व काय? प्रभूच्या दासाचं महत्व आहे, एवढं महत्व आहे की प्रभूला तुमची गरज आहे. तुम्ही जोपर्यंत रेडी नाही तोपर्यंत प्रभूचं काम अडून पडलंय, प्रभूचं काम थांबलंय. प्रभूच्या दासांच्या थ्रूच तो काम करतो, अन्यथा तो काम करत नाही. सुपर नॅचरल पॉवर वापरून डायरेक्टली तो कुठलंही कार्य करणार नाही करणार. एकदा केलं होतं सिनाई पर्वतावर, होरेब डोंगरावरती. निर्गम 20 अध्यायामध्ये प्रभूचं वचन सांगतं, परमेश्वर डायरेक्ट उतरला सर्वांसमोर उतरला तर मग तो नजारा काय होता, ते दृश्य काय होतं? बायबल सांगतं ढगांनी तो पूर्ण डोंगर झाकून गेला.
ढगांचा गडगडाट सुरू झाला, अग्नीचे लोळ उठू लागले आणि पूर्ण डोंगराने पेट घेतला, कारण परमेश्वर त्याच्यावर उतरला. प्रभू बोलू लागला. आणि इस्रायल लोक काय म्हटले माहिती का? तिथे एक शब्द लिहिलेला आहे. ते मोशेकडे आले, मोशेला म्हणे, हे मोशे, आमचा जीव निघून चालला आहे, आमचा प्राण निघत आहे या आवाजामुळे. त्याची ती वाणी, त्याचा तो दरारा आमच्या जीवात थरकाप झाला आहे. म्हणून आम्ही विनंती करतो, प्रभूने आमच्याशी बोलू नये. काय शब्द आहे! लोक काय म्हणतात, पब्लिक काय बोलत आहे की प्रभूने आमच्याशी बोलू नये. तू जा, प्रभूचं ऐक आणि आम्हाला येऊन सांग, आम्ही ते करू. आणि मग मोशेने प्रभूला विनंती केली की प्रभू, हे लोक मरून जातील. आणि मग प्रभू म्हटला, तू वरती ये, तू ये. त्यांना सांग की डोंगराला स्पर्श करू नका, डोंगरापासून लांब व्हा, मला पाहूही नका, इकडे दृष्टी लावू नका, नाही तर तुम्ही मरून जाशाल. तू वरती ये, मी तुझ्याशी बोलतो. आणि मग मोशे वरती गेला. 40 दिवस 40 रात्र उपवास केले, प्रभूच्या सानिध्यात बसला, प्रभूकडनं वचन घेतले, 10 आज्ञा घेतल्या, नियमशास्त्र घेतले. आणि प्रभू म्हणतो, जा, माझ्या लोकांना हे शिकव, हे माझी वाणी आहे. मी काय सांगत आहे? देवाच्या सेवकांचं, सेविकेचं महत्व. लोक प्रभूचा आवाज ऐकू शकत नाही. देवाच्या लोकांना, त्यांना तो समजणारही नाही. परंतु देवाचे दास त्यांनी निवडले की त्यांनी ऐकावं प्रभूचं आणि लोकांना सांगावं. काय महत्व आहे! म्हणजे प्रभूचा शब्द सुद्धा आम्ही जर अवेलेबल नाहीये तर पुढे जात नाहीये. हा माईक नाहीये तर हा आवाज तिकडे येत नाहीये. आता इथे येऊ शकतो, परंतु एक उदाहरण सांगतो. मोठं ठिकाण आहे, मोठं ग्राउंड आहे, तर बिना त्या स्पीकरचं तिकडे आवाज पोहोचणार नाही. तसा प्रभूचा दास आहे. प्रभूच्या दासाचं काय महत्व आहे! नवीन करारात प्रभू येशू ख्रिस्त, साक्षात देवाचा पुत्र, तो मानव रूप धारण करून या जगात आला. आणि त्याचा येण्याचा उद्देश होता की या जगाला पश्चाताप करण्यासाठी प्रेरित करावा. तो आला आणि त्याचा पहिला संदेश होता, पश्चाताप करा, कारण स्वर्गाचं राज्य नजीक आहे, जवळ आलं आहे. आणि तो सांगू लागला आणि सेवा करू लागला. 3.5 वर्ष सेवा करायची होती, याच्यापेक्षा जास्त प्रभूला टाइम नव्हता. 3.5 वर्षाची सेवा फक्त. आणि देवाचा पुत्र, त्याला कुठल्याही वस्तूंची गरज नाहीये. तो सर्व समर्थ आहे, तो सर्व बलशाली आहे, तो सर्व ज्ञानी आहे, तो सर्वव्यापी आहे. सार्वभौम सत्ता त्याची आहे. त्याला कोणाची गरज आहे? तिथं आम्हाला गरज आहे, या सेवकाला गरज आहे ना. मी पाणी मागितलं आता कोणाला तरी, मला पाणी आणून दिलं, मला गरज, कोणीतरी आणून द्या. मला गरज आहे कोणीतरी ते ढोलक वाजावी, तर ही सेवा घडून येईल. प्रभूला काय गरज आहे? तरी सुद्धा देवाचं वचन सांगतं, येशू ख्रिस्ताने आपली सेवा सुरू केली. सेवा सुरू करण्याच्या अगोदर त्याने 12 शिष्य निवडले. मानवांमधून 12 लोक निवडले, त्यांना शिष्य बनवलं आणि मग तो सेवेला त्याने सुरुवात केली. ही गोष्ट आम्हाला काय शिकवते? दैवी कार्य करण्यासाठी प्रभूला लोकांची गरज आहे. तो लोकांशिवाय कार्य करत नाही, करू शकणार नाही. कारण जर केलं तर मग तो अन्याय होऊन जाईल. कारण या पृथ्वीच्या बाहेरून एक वाणी येत आहे आणि ती वाणी आम्हाला असं असं करायला सांगते. का रे बाबा? हालेलुया. पाकिस्तानहून एखादा निरोप आला तर भारतातले लोक करतील का?
पाकिस्तानचे जे अध्यक्ष आहे, राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, ते म्हणतात की भारतातल्या लोकांना निरोप पाठवतात, असं असं करा. कोण करणार आहे? मग त्यांना जर इथं काहीतरी करायचंय आहे ना, मागच्या दिवसात टमाटे नाही भेटणार बिचारांना, इकडनं टमाटे कांदे वगैरे घेतात. जर पाहिजे आणि आपल्या डायरेक्ट एखाद्या नागरिकाला येऊन ते बोलले तिथून की आम्हाला ते द्या, तर भेटल का? नाही भेटणार. आमच्या गव्हर्नमेंटशी बोलावं लागेल, आमच्या सरकारला भेटावं लागेल, डील करावं लागेल, करार करावं लागेल, मग आमचा आणि तुमचा व्यवहार सुरू होईल. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय परमेश्वर डायरेक्ट बोलत नाहीये, तो इथं एक राजदूत त्याने नेमलेले आहेत, त्याचे या मानवांमधून निवडलेले आहेत, आणि मग त्यांना सांगतो आणि ते आम्हाला सांगतात. ते आहे देवाचे दूत, देवाचे सेवक. काय महत्व आहे तुमचं आणि माझं देवाच्या प्रिय लोकांनो? एवढं महत्व आहे की प्रभू येशू सुद्धा सेवा करतो तर मानवांना संग घेऊन करतो. यहुदी लोकांना गुलामीतून सोडायचं, फारो आहे तरी काय काय आहे, आणि ते दाखवून पण दिलं प्रभूने की फारो काहीच नाहीये. फारोला मारला कसा, झुकवला कसा, तर ती एक वेगळीच मजा आहे ऐकण्याची. तलवार नाही उचलली, भाला नाही, बाण नाही, काहीच नाही. काय तर म्हणे बेंडक बेंडक पाठवले, काय तर म्हणे टोळ, हे असं सगळं उवा लिखा काय काय पाठवलं, आणि त्याच्याद्वारे फारोला झुकवलं. म्हणजे प्रभू हे दाखवत होता की तो काहीच नाहीये. हे मी करू शकतो, मारायचं मी असं त्याला खतम करेल, परंतु माझ्या लोकांना गुलामगिरीतून सोडवणे हा एक न्याय आहे, ही एक स्वर्गीय सेवा आहे, ती मात्र देवाच्या दासाच्या द्वारेच घडेल. म्हणून तुमचं आणि माझं काय महत्व आहे? तर आमच्यासाठी देवाचं काम आडले, आमच्यामुळं प्रभू थांबलाय, आमची त्याला गरज आहे. तो म्हणतो मी कोणाला पाठवू? बोला हालेलुया. प्रभूच्या दासाचं महत्व बघत असताना प्रभूच्या वचनामध्ये आणखीन असं सांगितलंय की देवाचे दास, देवाचे सेवक, हे यांना देवाने एक वेगळं नाव दिलंय, एक वेगळं रिलेशन देवाचं त्यांच्या बरोबर आहे. योहानाचं पुस्तक याचा 20 अध्याय आणि 17 वचन वाचा. योहान कृत शुभवर्तमान 20 अध्याय 17 वचन. येशूने तिला म्हणले, मला भिवून बसू नकोस, कारण मी अद्याप पित्याजवळ वर गेलो नाही. तर माझ्या बांधवाकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे वर जातो. हो, आणखीन एक त्याच्या बरोबर वाचा आणि मग आपण त्याच्यावर बोलूया. इब्रिकरास पत्र 2 अध्याय 11 आणि 12 वाचा. इब्री 2, 11, 12. कारण जो पवित्र करणारा व ज्याला पवित्र करण्यात येत आहे ते सर्व एकापासूनच आहे. या कारणास्तव त्यांना बंधू म्हणायची त्याला लाज वाटत नाही. तो म्हणतो मी आपल्या बांधीजवळ तुझ्या नावाची कीर्तीवरील महामंडळात तुझे स्तवन करते. प्रेज द लॉर्ड. बोला हालेलुया. प्रभूचं वचन सेवकांना आणखीन एक उपमा देतं, एक वेगळं स्थान. सर्व लोक जे पब्लिक आहे त्या पब्लिक मधून सेवक, समर्पित झालेले लोक, समर्पण केलेले, त्यांना एक वेगळं स्थान आहे. प्रभू म्हणतो ते माझे बांधव आहेत, ते माझे भाऊ बहिणी आहेत. बाकीचे लोक मंडळी असू शकते,
बाकीचे लोक शिष्य असू शकतात, फॉलोअर्स असू शकतात. समर्पण ज्यांनी आपलं स्वतःच केलं आहे त्यांना काय जागा प्रभू देतो? प्रभूच्या बरोबर उभे राहणारे, सेवेमध्ये सेवा करणारे, त्यांना मात्र प्रभू म्हणतो माझे भाऊ, माझे बांधव. कधी कधी असं वाटतं की फक्त बोलायसाठी प्रभू बोलला का? सिंपल वाचल्यानंतर ते इकडं असं आतमध्ये उतरत नाही, मनात ते शब्द, ते वचन, ते इथपर्यंतच असतात डोक्यात. आतमध्ये मनात उतरलं पाहिजे ना, आत्म्यात गेलं पाहिजे, तर ते समजतं, त्याचं महत्व काय ते कळतं त्या शब्दाचं. प्रभू काय म्हणतो? मरिया मगदलिनीला काय म्हणतो की मला बिलगून राहू नको, माझ्या बांधवांकडे जा आणि त्यांना सांग की मी उठलो आहे. तेव्हा बोलत असताना तो हे नाही बोलत आहे ना. आपण एखाद्याला म्हणतो की हा हा माझ्या मुलासारखा आहे, माझ्या मुलीसारखी, किंवा एखादे वयस्कर असले तर आपण काय म्हणतो त्यांना, हे माझ्या वडिला समान आहे, माझ्या आई समान आहे. ठीक आहे, हा एक प्रकार आहे. पण मग खरंच आई आहे का? खरंच वडील आहे का? खरंच तो माझा मुलगा आहे का? नाही. मी बोलतोय, मला तसे चांगलं वाटतंय, माझ्या मुला समान आहे, माझ्या मुली समान आहे, माझ्या वडिला समान आहे. ओके, खरंच नाहीये. प्रभू काय म्हणतो? मी असं बोलत नाहीये की माझ्या भावा समान आहे तुम्ही. हे करत असताना तो क्लिअर करतो की असं वाटू नये, की शिष्यांना असं वाटू नये की प्रभू आम्हाला त्याच्या भावा समान जागा देतो, बहिणी समान जागा देतो. असं नाहीये. तर प्रभू म्हणतो खरंच आहे, मी माझ्या सेवकाला खरंच असं करतो, खरंच रिअल मध्ये करतो. आता एखाद्याला मी म्हटलं, एक छोटा मुलगा आहे, हा माझ्या मुला समान आहे, मुलासामाने म्हटलो तर ठीक आहे, तिथपर्यंत ठीक आहे. पण मग आता त्याचं नाव लिहिताना त्याच्या पाठीमागे मी माझं नाव देईल का? माझं नाव लिहिल का? त्याचं नाव लिहायची वेळ आली आणि लगेच मी माझं नाव लिहू लागलो, चुकीचं होईल ना, योग्य नाही ना. हे शब्द बोलणं ठीक आहे, ते चांगले वाटतात, माझ्या मुलासमान, त्याला हे देतो ते देतो, पैसा दे, मदत कर, ठीक आहे, त्या प्रेमापोटी. परंतु असं नाव लावू शकतो? प्रभूने ती गोष्ट क्लिअर केली. प्रभू म्हणतो की तुम्हाला असं वाटू नये की मी वरवर तुम्हाला ते काय म्हणते पॉलिश करत आहे. पॉलिश करतो ना आपण एखाद्याला, लय भारी वर चढून ठेवतो असं, तुम्ही वडला सामाने असं तसं, आणि काहीच खरं नाही. प्रभू म्हणतो तसं नाहीये, ते डोक्यात ठेवू नका, ते काढून टाका, मी रिअल काहीतरी बोलतोय. म्हणून तो कसं वचन वापरतो, कसे शब्द आहे. योहान 20:17 परत वाचूया. येशूने तिला म्हटले, मला बिलगून बसू नकोस, कारण मी अद्याप वर गेलो नाही. तर माझ्या बांधवांकडे जाऊन त्यांना सांग की जो माझा पिता, माझ्या बांधवांकडे जाऊन सांग, जो माझा पिता, जो माझा पिता आणि तुमचा पिता, हो 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 हो, जो माझा पिता तो तुमचा पिता पापावरती आणलं. हालेलुया. नाव दिलं. तुमच्या पाठीमाग कोणाचं नाव? माझ्या पित्याचं नाव. हे आहे खरं नातं, की नाव लावलं बापाचं. तो हे नाही बोलत आहे की माझा पिता आणि तुमचा देव, माझा पिता आणि तुमचा देव. देव म्हणल्यावर मग थोडासा दुरावा आहे. देव आहे बाबा, परमेश्वर आहे. मग आपली पोहोच कुठपर्यंत? भक्ती करण्यापर्यंत, देवाच्या पाया पडण्यापर्यंत, त्याच्या चरणापर्यंत देव आहे ना. एक लिमिट राहील. प्रभू ते सगळं क्लिअर करतोय, ते डाऊट क्लिअर करतोय की असं नाही, वर नाही बोलत आहे तुम्हाला बंधू, डायरेक्ट माझ्या बापाचं नाव तुम्हाला लावून देतोय. नाव डॉक्युमेंटला लागत म्हणल्यावर काय? परत वाचा.
जो माझ्या बंधूंना जाऊन सांग, जो माझा पिता जो माझा पिता आणि तुमचा पिता आणि तुमचा पिता, हा, आणि माझा देव आणि माझा देव व तुमचा देव, आणि तुमचा देव, त्याच्याकडे मी वर जातो. हालेलुया. नाव देऊन टाकलं, नाव. हे प्रभूच्या बलिदानाच्या अगोदर नव्हतं बरं का. प्रभू जेव्हा सेवा करत होता तेव्हा असं काही नव्हतं. आता पुनरुत्थित झाला, शुद्ध केले, किंमत मोजली, शैतानाच्या तावडीतून विकत घेतलं है ना. रोमकारास पत्र 3:4-24 सांगतं, त्याने बलिदान देऊन खंडणी भरून आम्हाला विना मूल्य त्याने नीतिमान ठरवलं. ते सगळं झाल्यावर आता मात्र डॉक्युमेंटली नाव लावते. मी म्हणतो अरे प्रभूचा शब्द आला, प्रभूचा शिक्का, त्याचा शब्दच त्याचा शिक्का आहे. हे आता कोणतं डॉक्युमेंट पाहिजे तुम्हाला? पुनरुत्थित येशू. आणि आणखीन आनंदाची गोष्ट ही आहे की हे वाक्य, हे वचन कधी वापरले? पुनरुत्थान झाल्या पहिलं वाक्य काय, पहिला संदेश काय? येशू ख्रिस्त सेवेमध्ये आला, पहिला संदेश काय? सेवा करताना पहिला संदेश, पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलाय. सेवा करत असताना पुनरुत्थान झालं, सर्व जगाला शुद्ध केलं, आणि तेव्हा पहिला संदेश काय? माझ्या बांधव, पहिला शब्द बांधव, शिष्य नाही, चेले नाही, माझे बांधव, आणि डॉक्युमेंटली बांधव, म्हणजे माझा बाप तो तुमचा बाप. म्हणजे स्वर्गातून प्रभू हे घेऊन आला. काय नवीन घेऊन आला प्रभू आज तू? त्या दिवशी आला होता की पश्चाताप करा, हे लोक रडत बसले. पश्चाताप, प्रभू म्हणते पश्चाताप करा, स्वर्गाचं राज्य जवळ आलं आहे. लोक रडते, छाती बडवते की मी पाप केलंय, मी पाप केलंय, हो पश्चाताप चालू आहे. त्यावेळेस हे घेऊन आला होता, आता काय नवीन आणलंय प्रभू? तर प्रभू म्हणतो फार वेगळं आणलंय. आता रडायला नाही लावणार तुला, पश्चाताप बी करायला नाही लावणार, कारण मी रक्त सांडून शुद्ध केलंय. आता काय करायला लावतो? आता हे ध्यानात ठेव की माझा बाप तो तुझा बाप, माझा देव तो तुझा देव, आणि तू माझा भाऊ, तू माझा भाऊ. हालेलुया. हो, प्रभू येशूचा भाऊ किती महान गोष्ट. काय खरंच असं आहे? आम्ही प्रभू येशूचे भाऊ आणि बहीण बनू शकतो? काय देवाची अशी इच्छा आहे? हो आहे. मला असं वाटतं इफिसकारास पत्रात सुद्धा असंच काहीतरी लिहिलंय. इफिस 4 आणि बघा प्रभूची काय इच्छा आहे की आम्ही कुठपर्यंत पोहोचावं. आम्ही म्हणतो ना, प्रभूचे सेवक लोक म्हणतात प्रभूमध्ये वाढा, प्रभूमध्ये वाढा. कुठपर्यंत? गाणं येत नव्हतं तर गाणं येऊ लागलं, बस एवढं आहे का? पूर्वी प्रार्थना करून घ्यायचा, आता प्रार्थना करू लागला, एवढं आहे का? कुठपर्यंत वाढा? संदेश सांगू लागला, एवढं आहे का? अनलिमिटेड बरं का, आजकाल अनलिमिटेड लोकांना लय आवडतं. अनलिमिटेड पाहिजे सगळं, डेटा अनलिमिटेड, सगळं अनलिमिटेड. हो, ही वाढ सुद्धा अनलिमिटेड. म्हणून ख्रिस्तामध्ये जे आलेले आहेत ते धन्य आहेत का? कारण ते इतके वाढतील, इतके वाढतील की ते डायरेक्ट प्रभू येशूचे भाऊ बहिणी या लेवलला. हालेलुया. असा जगात कुठलाच धर्म म्हणायची गरज नाही, मुळात आपला धर्मच नाही हा, परंतु एक समजायसाठी म्हणून शब्द वापरतो, असं कुठेच नाही की तिथं देवाच्या बराबरीमध्ये बसण्याची संधी आमच्या शास्त्रात आहे.
जर तुमचं समर्पण, तुमची पवित्रताई, तुमचं प्रभूच्या मागे चालणं एवढं आहे, तर प्रभू म्हणतो मी तुला माझ्या बराबरीला बसवी इथं माझ्या जवळ, आणि ते बी डॉक्युमेंटली लिगल पद्धतीने. असं नाही का बसा इथं, बसा 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 माझ्या जवळ बसा आणि मग उठा जा काय केलं जर असं नाहीये. प्रभू म्हणतो डॉक्युमेंटली लिगली मी तुला इथं एकदा बसला पूर्ण अधिकाराने. वाचा ते एफेस 4 आणि 11 पासून पुढे वाचा. आणि त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेशे, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक व कोणी शिक्षक असे नेमून दिले. ते ह्यासाठी की त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कायमा करता व ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्णतेस करता सिद्ध करावी. देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या व तत्संबंधी परिपूर्ण ज्ञानाच्या एक तत्वावर प्रौढ मनुष्यपणा प्राप्त ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा वृत्तीच्या मर्यादेत आपण सर्व येऊन पोहोचू पर्यंत. ओके तेवढं शेवटची लाईन परत आपण रिपीट करूया. ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा. ख्रिस्ताची पूर्णता आम्हाला, ख्रिस्ताची, प्रभू येशू ख्रिस्ताची पूर्णता आम्हाला प्राप्त होईल. ख्रिस्ताची पूर्णता प्राप्त होईल अशा बुद्धीच्या मर्यादेत आपण सर्व येऊन पोहोचू तोपर्यंत. प्रभूचं वचन सांगतं की त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्तिक, कोणी शिक्षक, कोणी पाळक हे नेमून दिले यासाठी की देवाचा जन प्रभूच्या प्रत्येक कार्यासाठी पूर्ण व्हावा. आणि कुठपर्यंत हे आपल्याला दिले? प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक, शिक्षक कुठपर्यंत दिले? तर म्हणे ख्रिस्ताची पूर्णता त्या व्यक्तीला लाभेल. आणि त्याची बुद्धी कशी होईल? ख्रिस्ताच्या बुद्धीच्या मर्यादेपर्यंत येऊन पोहोचेल तोपर्यंत ही सेवक आम्हाला दिली. म्हणजे काय? तर ही बुद्धी कशी होईल एक दिवस? देवाची काय इच्छा आहे कशी व्हावी, किती वाढावी? येशू ख्रिस्ताची जशी होती ना तशी बुद्धी माझी व्हावी. प्रभूचे विचार जसे होते ना तसे विचार माझे व्हावे. प्रेज द लॉर्ड. प्रभूचे कार्य जेवढे होते ना तेवढे आपले व्हावे. प्रभूकडे जेवढा अधिकार होता तेवढा आपल्याकडे यावा, ही आहे प्रभूची इच्छा. म्हणून सेवक कोण आहेत? बंधू आहेत, भाऊ आहेत. तुम्ही आणि मी सर्वसाधारण नाहीये. मंडळी एक वेगळा भाग आहे, विश्वासणारे एक वेगळा भाग आहे, एक लिमिट आहे. हालेलुया. जुन्या करारामध्ये एक ते मंदिर होतं. मंदिराचं जे डिझाईन होतं, मंदिर शलोमोन राजाने बनवलं. त्याच्या अगोदर एक तंबू होता, एक मोठा तंबू, एक मंडप बनवलेला असायचा आणि त्याच्यामध्ये प्रभूची उपस्थिती असायची. मग नंतर तेच घेऊन शलोमोन राजाने बांधकाम केलं, मंदिराचं रूप दिलं त्याला. त्याच्यामध्ये आम्हाला हे शिकायला भेटतं. त्याच्यामध्ये कसं होतं, समोर अंगण होतं. तर काही लोक होते जे अंगणामध्ये, काही लोक होते जे सेवेमध्ये आलेले, ते अंगणामध्ये सेवा करायचे. अंगणामध्ये, तिथं अंगणामध्ये एक वेदी होती. वेदीवर होम अर्पण करणे, बलिदान देणे, त्याची साफसफाई करणे, ती सेवा. त्याच्यानंतर एक पवित्र स्थान होतं. काही लोक त्या पवित्र स्थानापर्यंत जायचे, तिथं सेवा करायची.
तिथे एक समई होती, एक मेज होता ज्याच्यावर समर्पित भाकर असायची आणि पुढे एक धूप वेदी असायची, त्याच्यावर धूप जाळला जायचा. त्या धूप वेदीच्या पलीकडून एक मोठा जाड पडदा होता. त्या पडद्याच्या पलीकडं परम पवित्र स्थान असं म्हटलं जायचं त्याला. इकडं अंगण, पवित्र स्थान आणि परम पवित्र स्थान. त्या परम पवित्र स्थानामध्ये कराराचा कोश होता आणि परमेश्वराची उपस्थिती त्या कोशावरती असायची. आणि मग त्या ठिकाणी मात्र महायाजक, जो देवाने पवित्र केलेला, निवडलेला, तो जायचा आणि तोही वर्षातून फक्त एकदाच जायचा. तर बघा, लोकांची आपापली जागा आहे प्रभू समोर. काही लोक प्रभूने अंगणात ठेवले म्हणजे तुम्ही तिथं थांबायचं. काही लोक पवित्र स्थानामध्ये, ओके तुम्ही इथं यायचं. आणि काही लोक आहेत की प्रभू म्हणतो डायरेक्ट माझ्या जवळ. स्थान आहे, ज्याचं त्याचं स्थान आहे. सगळेच प्रभूच्या बरोबरीला जाऊन नाही बसू शकणार, कारण ज्याची त्याची एक पात्रता, एक लेवल आहे. परंतु सेवकांना मात्र ही जागा प्रभूने दिलेली आहे. ज्यांनी समर्पण केलंय, जे प्रभूसाठी झटतात, प्रभूने निवडलंय. प्रभू म्हणतो माझे बंधू आहेत. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, बंधूचं काय महत्व आहे? देवाचे भाऊ, देवाचे कनिष्ठ बंधू यांचं काय काय महत्व आहे, एका उदाहरणातून मी आपल्या समोर मांडतो. मध्ये ब्रेक वगैरे घ्यायचं सांगितलेलं आहे का बाळा साहेबांनी? कोणतरी विचारा, मी तोपर्यंत कंटिन्यू करतो. एक उदाहरण मी आपल्या समोर ठेवतो की कनिष्ठ बंधूचं काय महत्व आहे, प्रभूच्या लहान भावाचं काय महत्व आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये एक घटना आहे. त्या घटनेमध्ये हे सगळं प्रभूच्या आत्म्याने दाखवून दिलेलं आहे. उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 43 अध्याय. तिथे बघा, 3 प्रकारचे लोक आहेत आणि त्यांची आपापली एक जागा आहे. त्याच्यातून, त्यांच्या त्या घडामोडीमधून एक महान असं दैवी प्रकाशन आम्हाला भेटतं. काय आहे? 3 व्यक्ती. नंबर 1 आहे योसेफ. योसेफ किती लोकांना माहित आहे? योसेफ माहिती आहे, डिटेल मध्ये सांगायची गरज नाही ना. याकोबाचा मुलगा योसेफ, जो की मिसर देशाचा प्रधान बनला, तो व्यक्ती. आता हा जो योसेफ आहे, हा या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक आहे. योसेफ कोणाचं प्रतीक आहे? बोला. प्रभू येशूचं प्रतीक आहे, की आपण त्याला प्रभू येशूच्या ठिकाणी, त्या ठिकाणी समजू शकतो. आणि रिअल मध्ये त्याचं जीवन जर बघितलं तर खरोखर त्याच्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्ताची भविष्यवाणी झळकत होती. घ्यायचा आहे ब्रेक? 1 वाजता डायरेक्ट घ्यायचा आहे. ओके. तर प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रतीक योसेफ आहे. बघा, योसेफाला आपल्या लहानपणी पित्याच्या घरून काढून देण्यात आलं. त्याने आपलं घर सोडलं. येशू ख्रिस्ताने सुद्धा आपल्या पित्याचं स्वर्ग सोडलं आपल्यासाठी. येशू ख्रिस्ताला लहानपणी मारण्याचा प्रयत्न केला हेरोद राजाने. योसेफाला सुद्धा मारण्याचा प्रयत्न केला होता त्याच्या भाऊ लोकांनी. त्याला खड्ड्यात टाकलं, त्याला मिसर देशात विकून टाकलं. येशू ख्रिस्तालाही जेव्हा मारण्याचा प्रयत्न केला हेरोद राजाने, तेव्हा त्याचे आई वडील त्याला मिसर देशात घेऊन गेले होते. काही दिवस तिकडे राहिले. सेम, पूर्ण स्टोरी सेम. त्याच्यानंतर योसेफावर आरोप घेण्यात आले. त्याच्या भावांनी घेतला, पोतीफाराच्या बायकोनी घेतला आणि जेलमध्ये टाकला. निर्दोष असताना, तो निर्दोष होता. येशू ख्रिस्त सुद्धा निर्दोष असताना आरोप घेण्यात आले, जेलमध्ये टाकण्यात आलं. आणि मग त्या जेलमध्ये येशू ख्रिस्ताला मारलं, हाणलं, क्रूसावरती दिलं, दोषी ठरवलं आणि तो कबरेत गेला. आणि 3ऱ्या दिवशी राजा बनून जन्माला बाहेर आला.
राजा, अधिकारी, सर्व सत्ताधारी असा होऊन आला आहे ना. मत्तई कृष्ण वर्तमान 28 अध्याय 19-20 वचनात प्रभू येशू म्हणतो, वर स्वर्गात खाली पृथ्वीवर सर्व अधिकार मला देण्यात आलेला आहे. तर त्या कबरेतून तो अधिकार घेऊन बाहेर आला. तसं योसेफ सुद्धा ते जेलमध्ये होता, जेलमधून बाहेर आला, फारोच्या पुढे उभं राहिला. फारोने आपल्या बोटातली अंगठी काढली आणि त्याच्या हातात घातली, आपल्या गळ्यातली कंठी काढली, त्याच्या गळ्यात घातली, त्याला उत्तम झगा दिला आणि त्याला आपल्या रथात बसवलं आणि लोकांना काय म्हटलं, मुजरा करा, योसेफाला मुजरा करा, प्रणाम करा. आणि योसेफाला तो म्हणतो, मी सिंहासनापुरताच काय तो फारो, मी फक्त सिंहासनावर बसतो म्हणून फारो, म्हणून अधिकारी, परंतु माझ्या देशात तुझ्या शब्दाशिवाय काही एक घडणार नाही, तू जे म्हणाल तेच घडल. बघा, रिअल आमचा पिता परमेश्वर यहोवा सिंहासनावर बसलेला आहे, परंतु आता सर्व अधिकार कोणाला दिलाय, प्रभू येशू ख्रिस्ताला दिलाय. तो या जगाचा न्यायाधीश आहे, करता धर्ता आहे, उद्धार करता आहे, त्याच्या नावात सर्व काही होत जात. यहोवा म्हणतो की माझ्या नावाने नका मागू, येशूच्या नावात जे काही मागणार, येशू म्हणतो माझा पिता ते करील. वचनात लिहिलंय की फिलिप्पियरास पत्र 2 अध्यायामध्ये म्हटलेलं आहे की येशूला त्यांनी इतकं अति उच्च केलं की त्याला सर्व नावाहून श्रेष्ठ नाव दिलं आणि प्रत्येक गुडघा त्याच्या समोर टेकत. योसेफ सुद्धा सेम, ती एक छाया आहे, एक भविष्यवाणी होती जुन्या करारामध्ये की असा एक येणार आहे. हालेलुया. योसेफ येशू ख्रिस्ताचं प्रतिबिंब, येशू ख्रिस्ताचं उदाहरण. नंबर 2 त्या ठिकाणी बघा, बन्यामीन आहे. बन्यामीन नावाचा योसेफाचा लहाना भाऊ. योसेफाला हे टोटल ते 12 भाऊ होते. 12 हे सावत्र भाऊ आहे. याकोबाच्या 4 स्त्रिया आणि त्यांचे हे लेकरं. योसेफाला एकच भाऊ होता सक्का. बघा ते पण कसं घडून आणलं देवाच्या आत्म्याने. वचन सांगतं, लेया आणि राहेल या 2 मुलींशी अगोदर याकोबाचं लग्न झालं. आणि प्रभू क्लिअर सांगतो, वचन सांगतं की लेयाला प्रभूने गर्भधारणेचा आशीर्वाद दिला आणि राहेल वांज राहील. कोणी केलं? प्रभूने केलं. का वांज ठेवली? का लेकरू बाळ होऊ देणार राहील? कारण प्रभूची इच्छा आहे की ही जी स्टोरी आहे ना, ही अशीच घडावी. राहेलला 2च मुलं व्हावीत, एक योसेफ आणि त्याला एकच भाऊ बन्यामीन. बाकीचे काय असावे? सावत्रच असावे. हालेलुया. आणि ती गोष्ट या ठिकाणी येशू आणि त्याचे सेवक यांचं दर्शक आहे. प्रभूचं वचन सांगतं की जो योसेफ आहे तो येशूचं प्रतिबिंब, बन्यामीन योसेफाचा भाऊ हा आहे सेवकाचं प्रतीक. सेवक, येशूचे सेवक. आणि इतर जे भाऊ आहेत ते मंडळीचं प्रतीक आहे. ती आहे मंडळी, ती आहे विश्वास आहे. आता बघा स्टोरी कशी पुढे जाते. मंडळी आहे, इतर भाऊ, आणि यांना जायचंय मिसर देशात धान्य घेण्यासाठी. दुष्काळ पडला होता, अन्नधान्य कुठंच नाही, फक्त मिसर देशाचंच अन्नधान्य आहे. धान्य घ्यायला ते मिसर देशात जायचंय, तर काही अडचणी आहेत. काही अडचणी आहेत, ज्या अडचणी बन्यामीन त्या इतर भावांच्या बरोबर असल्याशिवाय पार करता येत नाही. अशा काय काय अडचणी आहेत. नंबर 1 बघा, देवाच्या सेवकाचं महत्व, बन्यामीनाचं महत्व काय आहे. या 12 या याकोबाच्या मुलांच्या जीवनामध्ये, या मंडळीमध्ये बन्यामीनाचं महत्व काय आहे, देवाच्या सेवकाचं कनिष्ठ बंधूचं महत्व काय आहे. उत्पत्ती 43:5 वाचा.
पण जर तुम्ही त्याला पाठवणार नसला तर आम्ही हे जे बाकीचे लोक आहेत ते याकोबाला म्हणतात, सुरुवातीला ते गेले होते मिस्र देशात, अन्नधान्य घेतलं, तेव्हा योसेफाने त्यांना पाहिलं आणि ओळखलं. योसेफाने त्यांना ओळखलं, परंतु यांना योसेफाला ओळखता येणार. याच्यातही फार मोठं रहस्य आहे. देवाच्या लेकरांना ओळखता येत नसतं, कारण त्यांची लेवल बदलत चालते. योसेफाचा लुक बदललाय, योसेफ बदलून गेलाय, तो शरीराने धिप्पाड झालाय, कारण त्याने राजाची ट्रेनिंग घेतली, लहानपणापासून सगळं तो युद्धकला शिकलाय. त्याचं पोशाख, त्याची दाढी, त्याचे केस, त्याचा मुकुट, ते वैभव, ते ओळखूच आहे ना. आणि हे जसे आहेत तसेच आहे, मेंढ्या माग त्यांनी पाहतच म्हणे तुम्ही का बर, कारण ते ओळखू येऊ लागले ना. जैसे ते वैसे, काहीच बदल नाही. देवाच्या सेवकात बदल होत चालतो, महिमा वाढत चालते, गौरव वाढत चालतो, तो बदलतो देवाच्या लोकांना. योसेफ बदलला, हे गेले पाया पडले, त्याने पाहिलं आले का या. आणि मग योसेफाने त्यांची थोडी परीक्षा घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना म्हणे, कोण आहे तुम्ही, कुठून आले? त्यांनी सांगितलं आम्ही कनान देशाहून आलो. म्हणे नाही नाही नाही, मला असं वाटतं तुम्ही हेर आहात, जासूस आहात, माझ्या देशात शिरले, माझ्या देशाची मर्मस्थाने ओळखण्यासाठी जासूस आहात तुम्ही कनान देशाचे, असा आरोप मी तुमच्यावर ठेवतो. ते घाबरले, आता अवघड आहे. आणि तेव्हा काही कोर्ट कचेरी होणार होती का? हुकुमशाहीचा काळ होता, राजशाही होती. विषय मिटला, त्याच्या मनात आलं, त्याने हुकूम सोडला, लगेच फाशी, तलवार, मुंडकं कापणार. घाबरून गेले, नाही नाही महाराज, असं नाहीये, असं नाहीये. म्हणे सांगा, फॅमिली विषयी पूर्ण सांगा. म्हणे काय, कुठले, काय काय परिवार आहे, पूर्ण माहिती द्या. मग सांगितलं, म्हणे आम्ही, आमचा बाप आहे, आम्ही त्याचे 12 लेकर आहोत. म्हणजे 12 तर दिसाल म्हणे इथं आग्राचे. नाही म्हणे एक घरी. हा म्हणे, मग याच्यातून आता तुमची पारख करतो, एक खरंच आहे का नाही म्हणे, त्याला घेऊन या. आणि मग त्याच्यातला शिमोन नावाचा एक धरला आणि तिथं त्याने बांधून टाकला. जोपर्यंत त्या लहान्याला घेऊन येत नाही म्हणे, तोपर्यंत याला सोडणार नाही, त्याला बांधून टाकलं. आणि ते बिचारे दिले, धान्य बिन्य दिलं त्याला, ते धान्य घेऊन गेले. बापाला जाऊन सांगितलं असं असं घडलं. बाप रडायला लागला, अरे लहानपणी एक मुलगा माझा गेला, आता हा पण, शिमोन पण गेला, काय करायचं? ते धान्य संपलं आणि मग पुन्हा त्यांची उपास मारू लागली. आणि तेव्हा याकोब म्हटला, अरे तुम्ही काय बसलात, आपली लेकरं बाळ मरत आहे, तुम्ही जा ना परत मिस्र देशाला आणि अन्नधान्य विकत आणा ना आपल्याला. तेव्हा त्या भावांनी बोललेले वाक्य आपण वाचत आहोत. वाचा परत मी सांगितलेलं वचन, 5 वचन. पण जर तुम्ही त्याला पाठवणार नसला तर आम्ही जाणार नाही, कारण त्या मनुष्याने आम्हाला सांगितले आहे. बन्यामीनाला जर तुम्ही आमच्या बरोबर पाठवणार नाही तर आम्ही तिकडे जाणार नाही, कारण त्या मनुष्याने, कोणी? योसेफाने. योसेफ कोणाचं प्रतिरूप आहे, प्रतीक आहे, येशूचं. म्हणजे येशूने, त्या मनुष्याने, येशूने आम्हाला सांगितले आहे. काय सांगितले आहे? हा, की तुमच्या भावाला तुम्ही बरोबर आणून टाका, तर माझे तोंड तुम्हाला पाहता येणार नाही. ओ, प्रभूच्या सेवकाचं काय महत्व आहे मंडळीच्या जीवनात. मंडळीमध्ये, विश्वासणाऱ्यांमध्ये देवाचे सेवकांचं महत्व काय? मंडळी काय बोलते माहिती का? हे लोक बोलतात ही मंडळी आहे, मंडळी म्हणत आहे की त्याला आमच्या बरोबर जर पाठवलं नाही, तो सेवक आमच्या बरोबर जर नसला तर त्या येशूच तोंड आम्हाला पाहता येत नाही, येशूचा चेहरा आम्हाला पाहता येत नाही, येशूचा कदाचित हात आम्हाला पाहता येईल. हात कशाचं दर्शक आहे? चमत्कारांचं दर्शक आहे, आशीर्वादाचं दर्शक आहे. येशूचा हात तुम्हाला सेवकावी नाही पाहता येतो. तुम्ही प्रार्थना करा, तुम्ही उपवास करा, सेवक नसले तरी तुमची उपवास प्रार्थना देव मान्य करणार नाही का? करल. तुमची प्रार्थना मान्य होईल, आशीर्वाद भेटल, हात पाहता येईल.
तुम्ही वैयक्तिक प्रार्थना करून आराधना करून प्रभूचे चरण पाहू शकता, आहे की नाही? त्याच्या चरणाजवळ जाऊ शकता. हालेलुया. परंतु प्रभूचं वचन सांगतं मंडळी काय बोलत आहे, जुन्या करारातली मंडळी काय बोलत आहे? ती मंडळी म्हणते की हा बन्यामीन सेवक आमच्या बरोबर नसल, योसेफाचा कनिष्ठ बंधू आमच्या बरोबर नसल, तर येशूचं तोंड आम्हाला पाहता येत नाही, मुख नाही पाहता येणार, हात पाहता येईल, चमत्कार पाहता येईल, आशीर्वाद घेता येईल, उपवास करणार प्रार्थना करणार देव देणार ना. परंतु सेवक संघ नाहीये आमच्या बरोबर, एक देवाचं वचन जाणणारा आमच्या बरोबर नाहीये, एक देवाचा अभिषेक आमच्या बरोबर नाहीये निवडलेला, तर आम्हाला प्रभू तोंड नाही दाखवत. तोंड काय आहे? तोंड माणसाची ओळख आहे. चेहरा, चेहरा खरी ओळख आहे. आजकाल तर हे पण उघडत नाही बिना चेहऱ्याचं. चेहरा दाखवला ते उघडतंय, नाही ते उघडतच नाही. एका मुलीने लय मेकअप केला, ब्युटी पार्लर मधून आली आणि ती फोन घेतला आणि ती उघडू लागली. तो उघडा, तो फोन म्हणतो तू ती नाहीच. तू नाही येते, मीच आहे. मैं नाही मानते मला. तू माझा फोन आहे, मी असं तुझा, तू नाही माझी. बिचारी गेली, तोड धूड आली. धुवून आली, साफ केलं, मग म्हणे हा पाय मीच आहे. म्हणे आता बोला हालेलुया. थोडस मला झोपले असते म्हणा असावा. तोंड नाही पाहत येणार, सेवक आमच्या बरोबर नाही, मंडळीला येशू दिसत नाही, रिअल येशू. मग येशूच्या नावाखाली चमत्कार करणारा शैतान पण आहे. शास्त्रात म्हटलेलं आहे की तो खोटा ख्रिस्त बनून येतो, है ना. शैतानाविषयी येशू स्वतः म्हणतात अनेक खोटे ख्रिस्त उभे राहतील आणि ते चिन्ह आणि चमत्कार करून दाखवतील, आणि होईल तर चांगल्या चांगल्यांना भल्या भल्यांना फसवतील. म्हणजे काय? तर बिना सेवकाचं आम्ही चमत्कार घेऊ शकतो, आशीर्वाद घेऊ शकतो, रिअल येशूला नाही ओळखू शकत. त्याचं तोंडच काय बोलतोय? जुन्या करारातली मंडळी काय म्हणते की तो आमच्या बरोबर जर नाही तर त्या मनुष्याने आम्हाला सांगितलंय, योसेफाने आम्हाला सांगितलंय की तुम्हाला माझं तोंड पाहता येणार नाही. सेवकांचं महत्व मी सांगते. मंडळीमध्ये सेवक नाही, आपल्या जीवनामध्ये जर सेवक नाही, काही लोक असे आहेत की ते बायबल आहे, अवेलेबल आहे, बायबल आहे, नेट आहे, नेटवर अनेक संदेश अवेलेबल आहे, आणि म्हणून काही लोक अशी धार्मिकता जगत आहे की ते म्हणतात आम्हाला सेवकाची गरज नाही, आमच्याकडे सगळं काही आहे, आम्ही करू शकतो, आम्हाला वचनही समजतं, चांगली गोष्ट आहे. पण शास्त्रात असं म्हटलंय, जो असं म्हणतो की मला सारं समजतं कळतं, त्याला जेवढं कळलं पाहिजे तेवढं नाही कळालेलं. वचनात असं लिहिलंय की जो उभा आहे असं त्याला वाटतंय की मी उभा आहे, मी एकदम करेक्ट आहे, त्याने पडू नये याच्यासाठी जपावं. तर कोणी परिपूर्ण नाही देवाच्या प्रिय लोकांना, आम्ही सगळे अधुरे आहोत, आम्हाला गरज आहे. जर तुम्ही परिपूर्ण असता, है ना, आता इफिसकरास पत्रात आम्ही काय वाचलंय? प्रेषित, संदेष्टे, सुवार्थिक, शिक्षक, पाळक हे नेमून दिले कशासाठी? आम्ही येशू ख्रिस्ताच्या परिपूर्णतेपर्यंत
येऊन पोहोचावं आणि त्याच्या बुद्धीच्या मर्यादेप्रत येऊन पोहोचावं. मग ज्याला असं वाटतं की मला सेवकाची गरज नाही, मी माझं आध्यात्मिक जीवन घेऊन चालू शकतो, त्याने स्वतःकडे पाहायचंय, स्वतःच्या बुद्धीमध्ये डोकं व्हायचंय आणि विचारायचंय की ही बुद्धी येशूच्या बुद्धीप्रत पोहोचली आहे का? माझ्या ठाई ख्रिस्ताची परिपूर्णता आली आहे का? मग आली असेल, तेवढी बुद्धी झाली असेल, तेवढी परिपूर्णता आली असेल, मग सेवकांची गरज नाही. मग नाही सेवकांची गरज. हालेलुया. परंतु आम्हाला माहिती असं कोणीही नाहीये, म्हणून आम्हाला गरज आहे. ती मंडळी म्हणते आम्हाला त्याचं तोंड पाहता येणार नाही. जर तो आमच्या बरोबर नाहीये तर आम्हाला येशू दिसणार नाही. बोला हालेलुया. दुसरे करंथीकरास पत्र 3 अध्याय 18 वचन वाचा. दुसरे करंथीकरास पत्र 3 अध्याय 18 वचन. परंतु आपल्या मुखावरून आच्छादन नसलेले आपण सर्वजण आरशाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाळत आहोत. आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वितेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समरूप होत आहोत. ओके. 3:18. माझ्या बायबलमध्ये थोडस आणखीन क्लिअर ट्रान्सलेशन आहे. माझ्याकडे पंडित रमाबाई यांनी भाषांतरित केलेलं बायबल, जे मूळ हिब्रू आणि ग्रीक मधून भाषांतरित आहे. बाकीचे इतर बायबल हिब्रू मधून लॅटिन मध्ये झाले, लॅटिन मधून इंग्लिश मध्ये झाले, इंग्लिश मधून मग नंतर वेगवेगळ्या भाषांमध्ये भाषांतरित झाले, असे बायबल आहेत. परंतु हे बायबल हे मूळ हिब्रू मधून पंडित रमाबाई यांनी हिब्रू भाषा शिकली, ग्रीक भाषा शिकली आणि ते वाचून ट्रान्सलेट केलं, म्हणून थोडा करेक्ट अर्थ याच्यामध्ये चांगल्या प्रकारे भेटतो. याच्यातून वाचतो. तर आपण सर्व आच्छादन नसलेल्या तोंडाने प्रभूचे गौरव आरशात पाहिल्याप्रमाणे पाहत असता, जो आत्मा त्याच्याकडून गौरवापासून गौरवात असे प्रतिरूपात पालटले जातो. म्हणजे काय तर आपण प्रतिबिंब पाडतो प्रभूच्या तोंडाचं. हालेलुया. प्रतिबिंब पाडतो कोणाचं? प्रभूच्या मुखाचं. आता बघा, आरसा असतो, आपण आरसा घेतो, छोटासा आरसा तुम्ही घ्या आणि सकाळी दिवसा बाहेर घराच्या बाहेर निघा आणि सूर्य वर निघलेला आहे आणि तुम्ही आरसा धरा. काय होतंय? आरशातून काही किरण बाहेर पडतात, एक फोकस बाहेर पडतो भिंतीवरती, है ना. तिकडनं सूर्याचे किरण आरशात आले, आरशातून तिकडं वापस भिंतीवरती फोकस पडला सूर्याची. आणि ऊर्जा सुद्धा त्याच्यात हात लावून पाहिजे ना, गरम सुद्धा लागेल तुम्हाला. आरशाच्या ऐवजी जर भिंग घेतला मग तर जास्त ऊर्जा, गरमी लागते, जळतो सुद्धा, पेट सुद्धा घेत. म्हणजे काय तर सूर्याचं प्रतिबिंब आरशात पडलं आणि आरशाने ते कुठे टाकलं? भिंतीवर टाकलं. हा तो अर्थ आहे. परमेश्वर स्वर्गात आहे आणि सेवक प्रभूकडे पाहतो, प्रभूशी बोलतो आणि त्याची वाणी, त्याचं रूप याच्यावरती चमकतं आणि मग लोक सेवकाला पाहतात. ते सेवकाला पाहतात आणि त्या सेवकामध्ये त्यांना प्रभू लावतो. हेच आहे, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. आणि हेच लोक याला ठोकर मारतात. बरेच लोक याला ओलांडून जाण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात मला डायरेक्ट प्रभू पाहिजे, डायरेक्ट सूर्याकडे पाहता येईल, नाही पाहता येईल. परंतु दुर्बीनच्या थ्रू
आहे की नाही, व्यवस्थित सेट करून पाहताय. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, म्हणून सेवक हा एक मध्यस्थ आहे प्रभूला पाहण्यासाठी. म्हणून प्रभूचा दास पौल मंडळीला म्हणतो की आम्ही प्रभूच्या मुखाचं चित्र पाडतोय, प्रतिबिंब पाडतोय तुमच्या समोर. आमच्याकडे पहा आणि प्रभूला पहा. आता हे बोलण्यासाठी फार मोठी ताकद लागते, फार मोठी ताकद लागते. असं कोणी नाही बोलू शकत. पौल बोलला. पौल म्हणाला, तुम्ही माझं अनुकरण केलं तरी योग्य आहे. माझं अनुकरण करणारे व्हा. म्हणजे याचाच अर्थ तुम्ही प्रभूचं अनुकरण केल्यासारखं, कारण तो तेवढा करेक्ट होता. हालेलुया. आणि प्रत्येक सेवक असाच असावा अशी प्रभूची इच्छा आहे, प्रतिबिंब पाडणारे. आणि म्हणून निर्गमच्या 20 अध्यायामध्ये सुद्धा जेव्हा परमेश्वर दिसू लागला, परमेश्वर बोलू लागला, त्याची अग्नी दिसू लागली, लोक मोशेला हेच बोलले, प्रभू आमच्या संघांना बोलव, तू जा, तू ऐक आणि तू येऊन आम्हाला सांग, आम्ही तुझं ऐकू. आणि मग तो गेला, 40 दिवस डोंगरावरती राहिला, प्रभूच्या आज्ञा घेतल्या, प्रभूची वाणी घेतली आणि खाली आला. आल्यावर लोक काय पाहतात, किती लोकांना आठवतं, लोकांना काय दिसलं, मोशेच्या चेहऱ्यामध्ये किरण निघत होते. हालेलुया. प्रभूची महिमा त्याने धारण केली आणि ती तो लोकांना दाखवू लागला. आणि तेच वचन घेऊन इथं पौल काय म्हणतो, मग नंतर ती सुद्धा महिमा पाहावे ना लोकांना. लोक म्हणे, अरे आमचे डोळे चिपत आहे. मग त्याने एक कपडा आपल्या तोंडावरती असा झाकून घेतला आणि तो बोलू लागला. आणि मग पौल काय म्हणतो, नवीन करारात येशू ख्रिस्त आलाय, येशू ख्रिस्ताने आम्हाला बंधू बनवलंय, भावाची जागा दिली. आता आम्ही मोशेपेक्षाही श्रेष्ठ बनलो. मोशेसाठी येशू ख्रिस्त बलिदान झाला नव्हता. मोशेचे पाप कसे धुतले जात होते, कोकऱ्याच्या रक्ताने, मेंढराच्या रक्ताने, तसे त्याची पाप क्षमा होत होती. आमची नवीन कराराच्या मंडळीची पाप क्षमा कोणी केली, कशी केली, कोकऱ्याने, मेंढराने. इब्रिकरास पत्रात सांगितलंय की आता आमच्या पापांची क्षमा कुठल्या प्राण्याच्या रक्ताद्वारे नव्हे, तर येशू ख्रिस्त देवाच्या पुत्राच्या परम पवित्र रक्ताने झालेली आहे. हा लाभ मोशेला नव्हता. हा लाभ नसताना सुद्धा तो इतका पॉवरफुल होता. तो विचार करायची गोष्ट आहे, आम्ही किती जास्त असू, आमच्यासाठी रक्त सांडलेले प्रभूचं, आम्ही रक्तात पवित्र आहोत. आणि म्हणून पौल काय म्हणतो इथं, की आता आम्ही मोशेने मुख आच्छादलं होतं, कपडा टाकला होता. पौल म्हणतो, मी नाही टाकणार कपडा, मी काढल, दाखवून देईल. कारण मी कोण आहे, मी काय फक्त दास थोडी देवाचा, मी दास, गुलाम आणि दास नाहीये, मी बंधू आहे, बंधू आहे. घाबरण्याची गरज नाही. मी माझं मुख उघड, कारण हे डायरेक्ट प्रभूचं मुख मी दाखवू शकतो. किरण नाहीये ज्याने लोकांचे डोळे दिपतील. अरे प्रभूचं दयाळू, प्रेमळ, कृपाळू मुख आहे इथं. प्रेज द लॉर्ड. देवाच्या प्रिय लोकांनो, शास्त्र सांगतं, ते लोक, ती मंडळी म्हणू लागली की आम्ही जर बन्यामिनाला संघ घेतलं नाही, तर तो माणूस म्हटलाय, तो बोललाय की माझं मुख तुम्हाला पाहता येणार नाही. बोला हालेलुया. प्रभूचं जर मुख तुम्हाला आणि मला पाहायचं आहे देवाच्या प्रिय लोकांना, तर आम्हाला सेवक पाहिजे. आमच्या सेवकाचं महत्व काय? तुम्ही सेवक आहात, तुम्ही लीडर आहात, तुम्ही सुवार्ता घेऊन चालले, तुमचं काय महत्व आहे? तुम्ही जर नाहीये ना त्या भागात, ज्या भागात तुम्ही सेवा करता, ज्या लोकांमध्ये तुम्ही सेवा करता, तुम्ही जर तिथं नाहीये ना, लोकांना प्रभूच दिसत नाही, प्रभू कळणार नाही. काही कोणाच्याही मागे पळतील, कशालाही प्रभू म्हणतील. प्रभू येशू ख्रिस्त जर त्यांना भेटायचा आहे, ओळखायचा आहे,
तर तुम्ही तिथं पाहिजे. तुमच्याकडे पाहतील, तुमच्या जीवनाच्या द्वारे, तुमच्या वागण्याच्या द्वारे, तुमच्या वचनांच्या द्वारे, तुमच्या समर्पणाच्या द्वारे, तुमच्या अभिषेकाच्या द्वारे एक दिवस येईल ते प्रभूला ओळखतील. येशू ख्रिस्त असा असतो. सुंदर उदाहरण आहे. मला नाव लक्षात येणं त्या देवाच्या दासाचं. आफ्रिकेमध्ये सेवा करायला, इंग्लंड वरून आफ्रिकेला मिशनरी होते, सेवा करायला गेले आणि त्यांनी सेवा केली आणि पूर्ण आयुष्य त्यांनी तिथंच घालवलं आणि ते वृद्ध झाले, म्हातारे झाले आणि ते तिथंच वारले, प्रभूजवळ गेले. मग त्यांना तिथंच त्यांनी अंत्यविधी केला आणि मग जे इंग्लंडचं चर्च होतं, जे मिशनरी पाठवत होतं, त्यांनी आपल्याकडे मिशनरी पाठवले होते बरेच. तर तसे तिकडे जे चर्च पाठवायचं, त्या चर्चला माहिती झालं की तिथं आपण पाठवलेले मिशनरी सेवा पूर्ण करून प्रभूमध्ये झोपी गेले. आता आणखीन एक मिशनरी तिथं दुसरा पाहिजे. त्यांनी दुसरा एक मिशनरी पाठवला. ते तिथं नवीन मिशनरी आले, ते सेवा करू लागले. तरुण मुलगा होता, सेवा करू लागला. तो सुवार्ता सांगू लागला आफ्रिकेमध्ये आणि सांगत असताना एक म्हातारे बाबा होते, त्यांना जाऊन त्याने सुवार्ता सांगितली. म्हणे, बाबा, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त, तो आम्हाला पाप क्षमा देतो, तो आमच्यावर प्रेम करतो, तो आमची काळजी घेतो, तो आमच्यावर इतकं प्रेम करतो की त्याने स्वतःचा प्राण दिला क्रूसावरती आणि तो आम्हाला सर्व गोष्टी देऊ शकतो. अशी सुवार्ता तो सांगू लागला. प्रभू प्रेमळ आहे, प्रभू दयाळू आहे, प्रभू कृपाळू आहे, प्रभू चांगला आहे असं सांगितलं. त्या माणसाने ऐकलं आणि ते बाबा, वयस्कर बाबा, ते म्हणायला लागले, अरे म्हणे, बेटा, तू काय नाव बोलला म्हणे येशू. म्हणे, मग या येशूला तर मी भेटलोय म्हणे येशूला, मला माहिती आहे म्हणे, माझा चांगला मित्र होता म्हणे. तो बिचारा, तो मिशनरी, तो तरुण पाळक, तो परेशान झाला. तो म्हणे, बाबा काय बोलतो, मदत करतो का? येशू ख्रिस्त इकडे कधीच नाही आला म्हणे. येशू ख्रिस्त इस्रायल देशामध्ये होते, पण त्यांची सुवार्ता घेऊन मी आलोय म्हणे. ते बाबा म्हणे, नाही, तू जे बोलतो ना म्हणे, तो येशू मला भेटलेला आहे. माझ्या बरोबर मस्त इथं बसायचा म्हणे, आम्ही चहा प्यायचो, अशा गप्पा मारत बसायचो म्हणे. लय चांगले होते म्हणे येशू, लय भारी माणूस. म्हणे, बाबा काय बोलला? हा म्हणे, आणि बिचारे वारले राव म्हणे. वारले, चांगले माणूस म्हणे येशू, वारले. आणि इथंच म्हणे पलीकडे कबरी म्हणे त्यांची. हे आम्ही रडत होतो म्हणे येशूसाठी, लय रडलो म्हणे, लय ध्यान आलं म्हणे. आणि मग तिथं आम्ही त्यांचा अंत्यविधी केला. अशी येशू होते ना. ते म्हणे, बाबा, अरे काय बोलतो, कुठे आहे कबर? चला म्हणे दाखवतो. ते गेले, दाखवला बघ कबर. आणि त्या तरुण पाळकाने ती कबर पाहिली. त्याच्यावर एक बोर्ड होता, एक पाटी होती, त्याच्यावर नाव होतं. त्या सेवकाचं नाव होतं, जो अगोदर चर्चनी मिशनरी म्हणून पाठवला होता, ज्याने आपलं आयुष्य तिथं जगला, उभं आयुष्य घालवलं, सेवा केली, लोकांना ख्रिस्त गाजवला आणि त्या ठिकाणी झोपी गेले. त्यांची कबर होती आणि ती कबर दाखवली. त्यांनी ते नाव वगैरे वाचलं, चर्चचं नाव सगळं. आणि मग त्यांना कळलं, ह्या पास्टरला, ओ, या बाबाच्या मनात काय बसलंय. मी जे सांगितलं की येशू दयाळू आहे, येशू प्रेमळ आहे, येशू कृपाळू आहे, येशू कनवाळू आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो, तो तुमची काळजी घेतो. आणि ते ऐकून बाबा म्हणतात की अरे मग हा तरी तो होता. म्हणजे याचा अर्थ काय? आमचे जुने पास्टर असं काही जगले, अरे असं वागले की लोक येशूला त्यांच्या जीवनात येशू पाहिला. आणि ते बिचारा अडाणी बाबा, ते येशू आमच्या संघ होता माहिती राव, चहा प्यायचा, लय गप्पा मारत, लय चांगला माणूस. हालेलुया. येशू
आमच्या जीवनातून. बघा, हे एक पुस्तक आहे जे येशू विषयी सांगतं, परंतु आणखीन एक पुस्तक आहे ते म्हणजे आम्ही स्वतः. हे पुस्तक याच्यात येशू विषयी वाचलं जातं, हे पुस्तक डायरेक्ट येशूला दाखवतं. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून रोमकरास पत्रामध्ये पौल म्हणतो की ज्यांना नियमशास्त्र आहे ते नियमशास्त्राने धार्मिक ठरतील, आणि ज्यांना नियमशास्त्र नाही ते स्वतःचे नियमशास्त्र आहेत. प्रेज लॉर्ड. हे नियमशास्त्र, हे बायबल. देवाचे दास काय आहेत? देवाचे दास, प्रभूचं वचन सांगतं, ते देवाचं मुख प्रकाश पाडतात. येशू त्यांच्यातून दिसतो. येशू जगाला समजल कसा आहे. तुम्ही आणि मी आहे ते लोक. म्हणून देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या दासांशिवाय प्रभूचं मुख पाहता येत नाही. तो रडू लागला, तो म्हणू लागला की तुम्ही, ती मंडळी, ते भाऊ याकोबाचे मुलं म्हणू लागले, बन्यामीनाला जर पाठवत नाही तर आम्हाला, तो माणूस त्याने सांगितलंय, माझं मुख मी दाखवणार नाही तुम्हाला. बोला हालेलुया. इतके महत्वाचे आहे देवाचे सेवक. उत्पत्तीचं पुस्तक 43 अध्याय 16 आणि 17 वाचा. उत्पत्ती 43 16 17. योसेफाने त्यांच्याबरोबर बन्यामीनाला पाठवले. आता आले. याकोब म्हटलं, अरे अशी जर काय करायचं, मला तर नाही पाठवायचं माझा मुलगा तुमच्या बरोबर. तुम्ही एक मारून टाकला लहानपणी योसेफ, त्याच्या नजरेत तो मेलेला आहे. आणि एक आता सिमोन, तोही तुम्ही मानता त्याने बांधून टाकला, त्याने कैद केला. काय प्रकार, मी काय करू? माझी मुलं चालले. बन्यामीनाला नाही पाठवायचं मला, परंतु आता काय करू? काय करू? अन्नधान्य नाही, आपण उपाशी मरते. तर जा, घेऊन जा बन्यामीनाला. त्यांनी बन्यामीनाला बरोबर घेतलं. योसेफाच्या कनिष्ठ बंधूला संघ घेतलं मंडळीने, सेवकाला बरोबर घेतलं, आणि ती मंडळी निघाली मिसर देशाला. मिसर देशात योसेफा समोर जाऊन उभे राहिले. आणि योसेफाने काय वचन आहे वाचा. योसेफाने त्यांच्याबरोबर बन्यामीनाला पाठवले. योसेफाने, प्रभू येशूने त्यांच्या बरोबर बन्यामीनाला, सेवकाला पाहिलं. तेव्हा तो घराच्या कारभाराला म्हणाला, या माणसांना घरात पशु मारून भोजन देणार, कारण आज 2 प्रहर ही माणसे माझ्या बरोबर जेवणार आहेत. ओ हालेलुया. अरे असे अनेक लाखो लोक येते अन्नधान्य खरेदी करायला. प्रत्येकाला का मी घरात घेईल का? अन्नधान्य विकत घेतलं, व्यवहार झाला, जा निघा. परंतु योसेफाने याच्या अगोदर यांना बाहेरूनच काढून दिलं होतं. उलट यांच्यावर दोष ठेवला होता. जासूस आहात, आरोपी ठरवलं यांना. कारण का? सेवक नाही बरोबर. आता सेवक बरोबर आहे तर योसेफ काय म्हणतो आपल्या शिपायाला? त्याला म्हणतो, या माणसांना माझ्या घरात घेऊन जा. प्रेज लॉर्ड. येशू ख्रिस्त आपल्या सेवकाला, आपल्या दूताला सांगते की या सर्व मंडळीला माझ्या घरात घेऊन जा. का? माझा भाऊ त्यांच्या बरोबर आहे. माझा भाऊ एक प्रकारची कृपा छत्र आहे त्यांच्यावरती. अन्यथा मला राग आहे यांचा. मला इतका क्रोध आहे की यांनी मला लहानपणी फार त्रास दिलेला आहे. मला माझ्या बापापासून दूर केलेला आहे. मला खड्ड्यामध्ये टाकलं, मला विकून टाकलं, माझ्या जीवनाचे हाल केले यांनी. यांच्याकडे पाहिलं की मला राग येतोय, परंतु माझा भाऊ, माझा सक्का भाऊ यांच्यामध्ये आहे, त्याचं मुख मी पाहिलं, माझा सारा राग शांत झालेला आहे. आणि तो म्हणतो दूताला, यांना माझ्या घरात घेऊन जा. आज दुपारचं जेवण ते माझ्या बरोबर करणार आहे. आणि तो त्यांना मध्ये घेऊन गेला. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला सुद्धा एका घरात प्रवेश करायचा आहे. मंडळीला आम्हाला एका घरामध्ये प्रवेश करायचा आहे.
योहानाचं पुस्तक याचा 14 अध्याय 1 ते 3 वचन वाचा. तुमचे अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. हा देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. हा माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. पुष्कळ जागा, माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. हा नसत्या तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. नसतं तर मी सांगून टाकलं असतं. हा मी तुमच्यासाठी जागा तयार करणार. मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. हा आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेऊन घेईल. यासाठी मी जिथे आहे तिथे तुम्हीही असाल. हो, माझ्या पित्याच्या घरात, सर्वजण बोला हालेलुया. माझ्या पित्याच्या घरामध्ये मी तुम्हाला जागा तयार करायला जात आहे. योसेफाचं घर, त्याच्यामध्ये त्या मंडळीला एंट्री भेटली त्याच्या भावांना. कशामुळं? बन्यामीनामुळं. अरे फार महान गोष्ट आहे, राजाच्या घरात एंट्री. थोडस कदाचित तुमचे चित्र बनत नसेल डोक्यात. असं एक उदाहरण घ्या, आजच्या समयाला लागू पडेल असं उदाहरण. आजच्या टायमामध्ये आमचे राजे है ना, पंतप्रधान, राष्ट्रपती, आणि राष्ट्रपती म्हणतात की रवी पवारला बोलवा. कुठं? माझ्या घरामध्ये. माझ्या घरामध्ये कोणाला बोलवा? रवी पवारला बोलवा. कुठं? माझ्या घरामध्ये बसवा. आज दुपारी माझ्या संग लंच करायचं आहे. हे शक्य आहे का? हालेलुया. आता विचार करत आहे ना, फार मोठी गोष्ट आहे, फार मोठी गोष्ट आहे, आवाक्याच्या बाहेरची गोष्ट आहे. प्रभूचं वचन सांगतं ती तशी स्थिती होती त्या भावांसाठी. आणि ते गरीब दुबळे लोक, मेंढ्या चालणारे लोक ते आले. ते बिचारे उपाशी आहे, अन्नधान्य पाहिजे, लाचार, परेशान, हताश. आणि तिथे गरीब लोक आले, झुकत आले, पाया पडत आले. आणि तो राजा काय बोलतोय? यांना माझ्या घरात घेऊन जा. अरे ऑफिस मध्ये बसला असतं तर ठीक होतं राव. ऑफिस मध्ये बसवा, तिथं तरी कसं तरी स्वतःला सावरून बसले असते. तो घरात घेऊन जा. काय करायचं? हालेलुया. घरात, त्याच्या राजमहल मध्ये त्यांना एंट्री भेटली. कोणामुळं? बन्यामीनामुळं. देवाच्या प्रिय लोकांना, प्रभूचं वचन सांगते, येशू ख्रिस्त म्हणाला, मी सुद्धा एक घर तयार करत आहे. माझ्या पित्याच्या घरात तुम्हाला घेऊन जाणार आहे. परंतु तिथं सुद्धा आम्हाला जायचं तर आमच्या बरोबर आमचा बन्यामीन पाहिजे. एंट्री भेटणार नाही. बन्यामीन पाहिजे. पौल म्हणतो की मी जिम्मेदारी घेतली मंडळीला की एका वराला मी तुम्हाला सुपूर्त करावं. ही मंडळी घेऊन एक आमचा वर, त्याला सुपूर्त करण्याची जिम्मेदारी कोणी घेतली? म्हणे मी घेतली. आपापल्या मंडळीची जिम्मेदारी त्या सेवकाची आहे. तो सेवक बरोबर आहे तर त्या घरात पण एंट्री आहे. त्या घरात देवाच्या प्रिय लोकांना आम्हाला जायचं आहे. बघा, नंबर 1, तोंड पाहता येत नाही, सेवक बरोबर नाही, येशूचं खरं तोंड, मुख पाहता येणार नाही. नंबर 2, त्या घरामध्ये प्रवेश मिळत नाही, स्वर्गीय घरामध्ये, जर सेवक आमच्या बरोबर नाही. बघा सेवकाचं महत्व, तुमचं महत्व काय आहे. नंबर 3, उत्पत्तीचं पुस्तक 45:1 वाचा. 45:1. बाळक साहेब करेक्ट 1 पर्यंत ना. उत्पत्ती 45:1. तेव्हा योसेफाभोवती लोक उभे होते. त्या सर्वांसमोर त्याला गहिवर आवडला. त्याने मोठ्याने म्हटले, सर्व लोकांना बाहेर आणा. योसेफाने आपल्या भावांना ओळख दिली. तेव्हा त्याच्याजवळ दुसरी कोणी नव्हती. प्रेज लॉर्ड. तिसरा मुद्दा आहे सेवकाचं महत्व, कनिष्ठ बंधूचं महत्व काय. तर बायबल सांगतं योसेफाने आपल्या सर्व भावांना आपली खरी ओळख दिली. मी कोण आहे.
तो बाकीच्यांना म्हटला सगळे बाहेर जा, आणि तो रडू लागला आणि तो काय बोलतो, मी तुमचा भाऊ आहे, ज्याला तुम्ही लहानपणी विकून टाकला. देवाने मला इतका महान बनवला, मला घाबरू नका, माझ्यापासून पळू नका, अरे मी तुमचा आहे, बघा मी कोण आहे. कदाचित मुकुट बाजूला केला असेल, मुकुट काढून ठेवला, अरे मला ओळखा, मी कोण आहे, तुम्हाला समजा ना का मी कोण आहे. मुकुट उतरून ठेवला, राजवस्त्र काढले, रे बघा मी कोण आहे, मी तुमचा भाऊ योसेफ आहे. खरी ओळख, रिअल आयडेंटिफाय झाला, तो कोण आहे, माझा भाऊ आहे, माझ्या घरातला आहे. हालेलुया. कोणामुळे झालं? बन्यामीनामुळे. पहिल्या चक्करला ते आले, योसेफ कठोरपणाने बोलला, खरी ओळख नाही दिली, उलट आरोप लावले. दुसऱ्या चक्करला जेव्हा बन्यामीन योसेफाचा कनिष्ठ बंधू सेवक बरोबर घेऊन आले, तो खरी ओळखला, कारण गहिवरला, आपल्या भावाला पाहून गहिवरला. वचन सांगतो त्याला रडू आवरेना. आता काय करू, आता जास्त टाइम नाटक करता येणार नाही. आतमध्ये जाऊन रडला, पुन्हा बाहेर आला, पुन्हा रडू येऊ लागले भावाला पाहून. असं वाटलं कधी त्याला मिठी मारीन. किती वर्षानंतर भेटलो, लहान होता, असा छोटासा होता तेव्हा पाहिला होता आईजवळ, आणि आता एवढा मोठा झाला. प्रेज द लॉर्ड. त्याचा जीव तुटत आहे, आणि आई सुद्धा वारली, आई मेली. माझा एकच सक्का भाऊ, आम्ही एका आईचे लेकर. तो जीव तुटू लागला. आता ते आतमध्ये उलटा पालट होऊ लागली अंतःकरणाची, कधी त्याला मिठी मारी. म्हणून आता नाटक जास्त वेळ करता येणार. वचन सांगतं त्याच्याकडे पाहून त्याने आपल्या सगळ्या भावांना खरी ओळख करून दिली, मी योसेफ आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, परमेश्वराची खरी ओळख, येशूची खरी ओळख. तुम्ही तुमच्या डोक्यात काय, लोक काय कल्पना घेऊन बसलेले, लोकांच्या डोक्यात काय काय विचार आहे देवाविषयी. देव असा आहे, देव तसा आहे, देव भयानक आहे, देव डेंजर आहे, देव भयानक कोपतो. लोक घाबरत आहे, थरथर कापत आहे. देव 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 अशी एक कल्पना त्यांच्या डोक्यात बसली. हालेलुया. खरा सेवक जेव्हा त्यांच्याकडे जाईल, तुम्ही जेव्हा त्यांच्या पुढे जाणार, देवाचे सेवक आणि सेविका, तेव्हा देव त्यांना खरी ओळख दाखवेल की मी असा डेंजर नाहीये, मी असा तसा नाहीये, मी जगिक नाहीये, अरे मी प्रेमळ स्वर्गीय बाप आहे. ओळखा मला. योसेफ बघतो, अरे मला पहा, टोप जाऊ दे, मुकुट काढून ठेवला, बरे मला ओळखा रे, मी तुमचाच आहे. येशू ख्रिस्त त्याची खरी ओळख देतो. कशी देतो? सेवकांच्या द्वारे देतो. देवाच्या प्रिय, म्हणून सेवकाचं महत्व मी सांगत आहे. अनेक लोकांना प्रभूने एकदा विचारलं सुद्धा, म्हणे प्रभूने एकदम माझ्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली की बरोबर लोक मला काय म्हणत असतील, बरं काय बोलतात लोक माझ्याविषयी, अशी उत्कंठा निर्माण झाली प्रभूला. आणि प्रभूने विचारलं, मग एक शुभवर्तमान 16 अध्याय 13 पासून वाचा. नंतर फिलिपाच्या कैसरियाकडल्या भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्याला विचारले, मनुष्याचा पुत्र लोक कोण म्हणून म्हणतात? हा, एक उत्कंठा निर्माण होते ना सर्वांच्या मनामध्ये. तर मला काय म्हणत असतील बरं, पाठीमाग काय म्हणत असतील, हा एक मोठा मुद्दा आहे. तर शिष्यांना विचारलं, म्हणे तुम्ही सांगा, म्हणे तुम्ही लोकांमध्ये फिरता, लोक मला काय म्हणतात बरं. आणि मग शिष्य सांगू लागले लोकांचं ओपिनियन. प्रभू या जगात फिरत होता, साक्षात परमेश्वर जमिनीवर होता. आता आहे की येशू ख्रिस्त जमिनीवर शरीराने? नाहीये. शरीराने आता जमिनीवर फिरत आपल्याला दिसतो का डोळ्याने येशू ख्रिस्त चाललाय, बघा बघा येशू ख्रिस्त चाललाय? नाही. अरे तो काळ असा होता की लोक खिडकीतून पाहत होते, अरे बघा म्हणे येशू चाललाय. काय काळ होता, काय प्रकार आहे. देव गल्लीतून चाललाय, आपल्या गल्लीतून चाललाय, असा तो काळ होता. इतका महान तो काळ होता. आणि अशा पद्धतीने होत असताना
प्रभूने विचारलं की लोक काय म्हणतात. ते काय म्हटले वाचा. ते म्हणाले, कित्येक बालवासना करणारा युवा अहो म्हणे गुरुजी काय म्हणतात माहितीये का म्हणे लोक तुम्हाला. कित्येक लोक तुम्हाला बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतात. हा, कित्येक एलिया आणि कित्येक लोक काय म्हणतात एलिया. एलिया पुन्हा तुमच्या रूपात जन्मलाय एलिया. हा, कित्येक इर्मया कित्येक लोक तुम्हाला इर्मया संदेष्टा म्हणतात. हा, किंवा संदेशातील कोणी असे म्हणतात. किंवा संदेश ते जे होऊन गेले त्याच्यापैकी कोणीतरी उठलाय, पुनर्जन्म झालाय. बघा बायबल पुनर्जन्माविषयी सांगत नाही, स्वतः देवाला लोक म्हणतात पुनर्जन्म झालेला. शिष्य म्हणाले लोक तुम्हाला असं ओळखतात. बघा देवाच्या प्रिय लोक, अरे देव स्वतः फिरत आहे, देव स्वतः खाली आलाय, देव स्वतः दिसत आहे, देव स्वतः बोलत आहे. लोक देवाला हात लावत आहे, देवाबरोबर जेवायला बसत आहे एका पंक्तीला. काय प्रकार, देव स्पर्श करते. काय सौभाग्य आहे, काय धन्यता आहे की येशूने मला हात लावावा, माझ्या तोंडावरून हात फिरवावा. माझ्या लेकरा मी धन्य झालो. अशी संधी आपल्याला नाही. येशूने असं येऊन मला वचन सांगतं काही लेकर होते आणि येशूने असे पटकन कड्यावर घेतले, कदाचित मुक्का घेतला असेल. आणि कोणाचं लेकरू असेल ते की देव कड्यावर घेतोय. परमेश्वराच्या कड्यावर बसण्याची संधी. कोण असेल ते लेकरू, काय झालं असेल नंतर ते कोणाला माहिती. त्याचे आई बाप धन्य झाले त्या लेकराला जन्माला घालून. प्रभूच्या कड्यावर माझं लेकरू. तू काहीच बनू नको, डॉक्टर बनू नको, काही तू काही नाही केलं तरी चालेल, प्रभूच्या कड्यावर बसला बस विषय भेटला. इतके त्यांचे आनंद अश्रू निघते प्रभूच्या कडे. असा तो काळ होता. प्रभू असं संगत बसत होता जेवायला. हालेलुया. अशा मांडी लावून काही लोक बसत होते. आपले त्यांचे इमॅन्युअल चर्च मधले काही भाऊ लोकांचे वाढतात येऊन जेवण वाढतात, लय लय पाहुणचार करतात. तिथं पण काही मंडळीचे भाऊ लोक येतात, येशूचा पाहुणचार दिन प्रभू एवढी घ्या ना. प्रभू नाही झालं का माझं भरपूर नाही, अजून काही चपाती घ्या. काय मजा आहे ती. देवाचा पाहुणचार नाही, एवढी घ्यावाच लागेल प्रभू. नाही आपला भाग घ्यावा लागेल. हालेलुया. असा तो काळ होता. आणि असा काळ असून सुद्धा प्रभू म्हणतो लोक मला काय म्हणतात, ओळखलंय का मला. तर कोणीच ओळखलं नाही. कोणी म्हणतंय योहान ये, योहान तिकडे परेशान आहे. योहान तिथंच होता ना. योहान तिकडे, प्रभू इकडे आहे. आणि हे म्हणते हा योहान आहे. योहान म्हणतो तुम्ही एडेमेड झाले का नाही, मी तर म्हणजे एवढं प्रभूला ओळखताय ना कोणता. काही आपल्याच मनाचं घेऊन पळत नाही. देव असा आहे, देव तसा आहे. हालेलुया. प्रभू तुम्हाला काय म्हणतात सांगा. अरे मी समक्ष आलोय, ओळखलंय का मला. नाही ओळखलं, नाही ओळखलं. वाचा पुढं. तो त्यांना म्हणाला, पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता. मग म्हणे आता जाऊ द्या म्हणे, काय करतात काही खरं नाही म्हणे. अरे एवढं मी समक्ष आलो, अरे एवढा लंबा प्रवास करून आलो, स्वर्ग सोडणार आहोत, यांच्या समोर आलो. हे म्हणजे तू एलिया आहे, योहान आहे. ते जाऊ दे म्हणे, त्यांचं जाऊ द्या, तुमची काय भानगड म्हणे. तुम्ही सांगा, तुम्ही मला काय म्हणता. आणि मग ते काय म्हणू लागले. वाचा. शिमोन पेत्राने उत्तर दिले, पेत्र जो येशूचा सेवक आहे, येशूचा शिष्य आहे, तो काय म्हणतो, आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहात. जिवंत देवाचे पुत्र आहात. बोला हालेलुया. जगाला येशू माहित नाही कोण आहे, काही घेऊन पळू लागले.
परंतु सेवकाला माहित आहे की येशू कोण आहे. पेत्रने म्हटला तुम्ही एलिया, तुम्ही योहान, तुम्ही हे, तुम्ही. तो क्लिअर म्हणतो मला माहितीये तुम्ही जिवंत देवाचे पुत्र ख्रिस्त आहात, मसीहा आहात. हालेलुया. सेवकांना माहित आहे, सेवकांना देवाची खरी ओळख आहे. म्हणून जिथं लोक म्हणतात की जर खरी ओळख पाहिजे, प्रभूची खरी ओळख, तर काय करावं लागेल? सेवक बरोबर पाहिजे. प्रेज लॉर्ड. योसेफाने आपली खरी ओळख दिली. कशामुळं? बन्यामीनामुळं, आपल्या लहान भावामुळं. देवाच्या प्रिय लोकांना हे आहे सेवकाचं महत्व. जर सेवक आपल्या बरोबर आहे, तुमच्या भागात तुम्ही जर सेवक आणि सेविका आहात, तुम्ही आहात, तर लोक ओळखतील. पेत्राने ओळखलं. वाचा पुढे आणखीन एक लाईन वाचा. येशूने त्याला म्हटले, शिमोन बारयोना, धन्य तुझी, धन्य तुझी, कारण मांस व रक्त याने नव्हे, तर माझ्या स्वर्गातील पित्याने मी तुला प्रगट केले आहे. कोणी तुला प्रगट केला आहे? स्वर्गातील पित्याने तुला प्रगट केला आहे. आणि बाकीच्यांना नाही केलंय, बाकीच्यांना नाही केलंय, तुला केलंय. आता तू जाऊन सांग मी कोण आहे, मी कसा आहे. तू ओळखलंय मला, तू जाऊन सांग. हो, देवाचे सेवक ओळखतात प्रभूला, कारण प्रभू देतो त्यांना ओळख आपली. प्रभू देतो. आणि मग ते येऊन आम्हाला क्लिअर त्या प्रभूचं पिक्चर दाखवतात की प्रभू असा नाही, प्रभू असा आहे. तुझे मनात घेऊन पळत आहे तसं नाहीये, हे असं आहे. स्वर्गीय पिता प्रगट करतो. फक्त बायबल वाचल्याने होत नाही. देवाच्या लोकांना वाचन केलं, स्टडी केली नाही. एक आत्मा आहे जो बरोबर त्या पर्टिक्युलर लोकांना प्रगट करतो, प्रकाशन देतो. आणि तिथून पुढं आहे सर्वांना वाटप. बघा, आपल्या घरामध्ये नळ असतात, पाण्याचे नळ. बाथरूम मध्ये नळ, किचन मध्ये नळ, बाहेर नळ, वरांड्यात नळ, वॉशिंग एरिया मध्ये नळ काढलेले, भरपूर नळ काढलेले. माझा नळ काढत असताना प्रत्येक नळाला एक स्पेशल टाकी आहे का वरती टेरेसवर? नाही, हा नळ याची ही टाकी, त्या तो नळ त्याची ती टाकी, असं आहे का? नाही, एक टाकी आहे, एक टँक आहे पाण्याचा, आणि त्याच्यातून एक पाईप, आणि मग अनेक नळ. हालेलुया. मग आम्ही एक टाकी भरतो, पाण्याचा बोर चालू करतो, एक टाकी भरून घेतो, आणि मग त्या टाकीतून सगळ्या नळांना पाणी पोचतं. हो, परमेश्वर सुद्धा असंच कार्य करतो. तो एकाला घेतो, त्याला आपली ओळख देतो, जा म्हणतो आता सगळ्यांना सांग, सगळीकडे कनेक्शन दे, सगळीकडे कनेक्शन. हे जीवनाचं पाणी सगळीकडे जाऊ दे. ते तुम्ही आहात. तुमच्या त्या एरियामध्ये जो भाग तुम्ही निवडलाय ना, त्या भागातली ती टाकी, तो टँक तुम्ही आहात, जो प्रभू भरतो. त्याच्या अभिषेकाने भरतो, त्याच्या ओळखीने भरतो, त्याच्या वचनाने भरतो, आणि तुमच्यापासून मग इतरांना. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांना शेवटचं एक सांगतो आणि आता बंद करतो, 5 मिनिटं बाकी आहे. जर असे तुम्ही देवाचे बंधू आणि भगिनी आहात, देवाचे सेवक आहात, तर मग देवाचा आशीर्वादाचा वाटा सुद्धा जास्त भेटतात, इतरांपेक्षा एक्स्ट्रा, इतरांपेक्षा जास्त वाटा. जेवढं इतरांना तुमच्याद्वारे आशीर्वाद मिळत ना, तुम्हाला जास्त राहणार. 5 भाकरीद्वारे सगळ्यांनी जेवले, 12 टोपल्या भरून उरलं. 12 सेवकांना एक टोपली एकाला, जा म्हणे किती का खात पाहिजे, इधर भी खाओ लेके भी जाओ, सगळं पार्सल भी आहे, पॅक लगेच गाच, खाओ लेके जाओ. हालेलुया. 5000 लोकांना फिश फ्राय द्यायचं म्हणलं किती खर्च येईल साहेब? जेवण कोणतं द्यायचंय? फिश फ्राय 5000
फक्त पुरुष 5,000, स्त्रिया जास्त. आजही बघा स्त्रिया जास्त आहे प्रार्थनेला, तेव्हा तर जास्तच होते. हालेलुया. म्हणजे काही बायबलचे अभ्यासक म्हणतात तो 30-35 हजाराचा आकडा होता, लेकरं बाळ सारे धरून. 30-35 हजाराला तुम्हाला पंगत द्यायची, फिश फ्राय. आता काय करायचं अरे अशी पंगत कधीच झाली नाही, आतापर्यंत झाली नाही. मी होती तो पुढे होणार नाही. अशी पंगत प्रभूने दिली फ्री मध्ये. जा मग खा, एन्जॉय युअर लाईफ, जा मजा करा. मी बसलो इथं बिल पेड करायला. हालेलुया. आमचा प्रभूची सेवा करणाऱ्यांना एक्स्ट्रा जास्त हे डोक्यातून काढून टाकायचं आम्ही की सेवा करायची, दुःख उचलायचंय, त्रास सहन करायचंय, भरून जायचंय, खितपत पडायचंय. एक काळ आहे, परीक्षेचा काळ आहे, प्रभूच्या योजनेचा भाग आहे. तेव्हा ही परिस्थिती प्रभू देतो, त्याच्यानंतर तो बदलून टाकतो. कमाल झाली. प्रभू माझ्याद्वारे याला आशीर्वाद मिळतोय, बरकत मिळते, भलं होतंय ना, माझी काय भानगड आहे. मी रिकामा नाही. प्रभू तर असं नाही, प्रभू असं करतच नाही हो. प्रभू नाही करत असं, हा अन्याय होऊन जाईल. एक लेकरू उपाशी आहे, तुम्ही त्याला भाकर देता किंवा केक देता, चांगला पदार्थ आहे, केक दिला, बेटा हा तो उपाशी आहे. त्याला तुम्ही म्हणता हा जा आणि रस्त्यावर भिकारी आहेत त्यांना नेऊन दे. हा 2 दिवसात 7 दिवसाचा उपाशी, हा 7 दिवसाचा उपाशी. छान केक आणला, धर ठेव, असा सुगंध येते. तो बिचारा आणि त्याला म्हणजे बाहेर जाऊन गोर गरीब लोकांना दे. तो बाहेर जातो, तो आजच्या तारखेला सगळ्यात मोठा गरीब मीच आहे, मला कोणीच दिसला. सुरुवात माझ्यापासून. प्रत्येक चांगल्या कार्याची सुरुवात कुठून? आपलेसे करते मध्ये. हालेलुया. हे योग्य आहे का? हे योग्य नाही यार. तो उपाशी आधी त्याला खाऊ घाला, त्याचं पोट भरू द्या, मग तो बराबर जे आहे तो विश्वास योग्यतेने लोकांना वाटेल. आमच्या देवाला सुद्धा हे आम्हाला जर कळतं तर तुम्हाला काय वाटतं परमेश्वराला कळत नाही का? प्रभूला सगळ्यात जास्त कळतं. तो आधी तृप्त करतो आणि मग म्हणतो आता जा. मग माहिती आता विश्वास योग्यतेने वाटप करेल. प्रभूच्या सेवकांना जास्त आशीर्वाद आहे, जास्त बरकत आहे देवाच्या लोकांना. एक वाचूया आणि बंद करूया. त्याचं वाचा, उत्पत्ती 43-34 वाचा. मग योसेफा पुढची पक्वाने त्यांना नेऊन वाढली. मग बन्यामीनाला इतरांच्या 5 पट वाढली आणि ते त्याच्याबरोबर मनमुराद केले. सगळ्यांना जेवण दिलं. याला एवढा वाटा, तेवढा वाटा. प्रभू म्हणतो योसेफाने बन्यामीनाच्या जवळ आला, आपल्या भावाच्या जवळ आला, सेवकाच्या जवळ आला आणि ऑलरेडी सांगितलेलं होतं म्हणे याला 5 पट जास्त वाढा. हालेलुया. 5 पट जास्त याला वाढा. देवाच्या प्रिय लोकांना, देवाच्या सेवकांना 5 पट जास्त आहे. 5 पट आम्हाला वाढ आहे. जेवढी सेवा तुम्ही करत आहात ना त्याच्या 5 पट तुम्हाला भेटणार. जेवढं तुमच्याद्वारे इतरांना भेटते ना त्याच्या 5 पट तुम्हाला भेटणार आहे. मी विश्वासाने बोलतो, येशूचं नाव घेऊन बोलतो, 5 पट भेटणार आहे. घ्यायला तयार राहा या दिवसामध्ये. मला 5 पट उचलायचं. फक्त 5 पट भेटलंच नाही, जेव्हा जीव घातलं, ओळख दिली आणि त्यांना वाटी लावलं, वचन सांगतं. त्या बन्यामीनाला मला सोडता वेळ नाही, त्याच्यामुळे ते वचन मी शोधत नाही. 400 रुपये काहीतरी आकडा आहे, त्याला दिले. हालेलुया. 400 रुपयाचा काहीतरी आकडा आहे, कितीतरी आकडा आहे पैशाचा. बन्यामीनाला तेवढे दिले. यांना प्रत्येकाला एक ड्रेस दिला. बन्यामीनाला जास्त ड्रेस आणि 400 रुपये दिले, पैसे दिले आणि म्हणे जा. बोला हालेलुया. कधीचे 400 रुपये बोला तुम्ही?
आजपासून 3,500 वर्षापूर्वीची घटना आहे. 400 रुपये. आजपासून साडेतीन वर्षापूर्वीची नाही, 3,500 वर्षापूर्वीची घटना आहे. 400 रुपये. हालेलुया.